नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश कोळेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेतर्फे आयोजित MPSC ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत करतो. आपण इतिहास या विषयाचे सेशन्स कंडक्ट करत आहोत आणि आतापर्यंतच्या लेक्चर्स मध्ये आपण संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास हा कव्हर केला. त्याचप्रमाणे मागील काही सेशन्समध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचे सेशन्स सुरू केलेले होते, ज्यामध्ये आरंभिक काळापासून म्हणजे 18व्या शतकाचा इतिहास, ब्रिटिश सत्तेची स्थापना, ब्रिटिश सत्तेला झालेले महत्वाचे विरोध जसे की 1857चा उठाव, आधुनिक राजकीय संघटना, काँग्रेसची पायाभरणी, काँग्रेसचे विविध टप्पे आणि गांधी युगाची सुरुवात, गांधी युगाचा प्रारंभ, हे सगळे सेगमेंट आपण चालू केले होते. हे सगळे सेगमेंट आपण कव्हर केले होते. आजच्या सेशनमध्ये, मागच्या सेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल, आपण स्वराज्य पक्षाच्या कालखंडापर्यंतचा जो भाग होता तो आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये कव्हर केला होता. आज आपण पुढच्या सेगमेंटला सुरुवात करणार आहोत. गांधी युगाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की गांधी युगाचा विचार करत असताना आपण प्रामुख्याने 3 चळवळींच्या माध्यमातून पुढे गेलेले स्वातंत्र्य आंदोलन याचा आपण विचार करत असतो. आणि या सेगमेंट मधला असहकार चळवळीचा जो भाग होता, गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधलं करिअर, असहकार चळवळ, स्वराज्य पक्षाचं आंदोलन, हे सगळे पॉइंट्स आपले कव्हर झालेले आहेत. आणि आताच्या सेशनमध्ये आपण पुढचा पॉइंट बघूया, तो म्हणजे सायमन आयोग, नेहरू अहवाल आणि या सगळ्या गोष्टींच्या घटनांच्या परिणामी झालेली सविनय कायदेभंगाची चळवळ. हा सेगमेंट आपल्याला आता कव्हर करायचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यातला पहिला पॉइंट असेल तो म्हणजे सायमन आयोग. ओके, तो सायमन आयोग काय होतं? सायमन आयोग काय महत्वाचं आहे? सायमन आयोगाबद्दल आपल्याला काय माहिती आहे ते लक्षात ठेवा. सायमन आयोग ब्रिटिश शासनाने 1927 साली, ओके, हा मुद्दा समजून घ्या. ब्रिटिश शासनाने 1927 साली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाला भारतामध्ये पाठवलं होतं. ओके, आणि यालाच आपण रॉयल कमिशन असं देखील म्हटलं जातं. कारण का की हे ब्रिटिश शासनाने पाठवलं होतं, म्हणून याला रॉयल कमिशन असं देखील म्हटलं जातं. नेमकं काय होता या कमिशनचा हेतू? सायमन कमिशन हे, लक्षात घ्या, सायमन कमिशन हे इंडियन स्टॅच्युटरी कमिशन या नावाने देखील ओळखलं जातं. इंडियन स्टॅच्युटरी कमिशन. याला इंडियन स्टॅच्युटरी कमिशन का म्हणायचं? कारण हे लक्षात ठेवा की कायद्याच्या तरतुदी अंतर्गत स्थापन झालेलं कमिशन होतं. कायद्याच्या तरतुदींअंतर्गत स्थापन झालेलं कमिशन होतं आणि म्हणून त्याला स्टॅच्युटरी कमिशन असं म्हटलं जातं. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे, लक्षात घ्या. इंडियन स्टॅच्युटरी कमिशन का? कारण हे कायद्यांच्या तरतुदी, कोणता कायदा? 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता, त्याच्यामध्ये एक विशिष्ट तरतूद होती ज्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत हा सायमन कमिशन ओके स्थापन करण्यात आलं होतं, म्हणून त्याला आपण इंडियन स्टॅच्युटरी कमिशन असं म्हणतो. तर आपण हे बघूया की नेमकं बॅकग्राऊंड काय होतं ते समजून घ्या. या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की 1919च्या कायद्यातील तरतुदी अंतर्गत या कमिशनची स्थापना झाली होती. म्हणजे नेमकं काय होतं आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 हा नेमका काय होता आणि त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या याची आपण आता माहिती घेऊया. ओके, तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आहे 1919 साली या कायद्याची अंमलबजावणी, हा कायदा इनॅक्ट करण्यात आला होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. आणि आपल्याला माहिती आहे की होम रूल चळवळ झाली होती, बरोबर आहे. होम रूल चळवळीच्या परिणामी आपण होम रूल चळवळीचा अभ्यास सविस्तरपणे केला होता. होम रूल चळवळ, लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ, अॅनी बेझंट यांची होम रूल चळवळ, त्या सगळ्या गोष्टींच्या परिणामी शासनावर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला होता. शासनावर दबाव निर्माण झाला आणि मग ब्रिटिश शासनाने दबावापोटी एक पाऊल उचललं, त्याला आपण म्हणतो मॉन्टेग्यूची घोषणा. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे आणि याची आपण एकदम सविस्तर चर्चा मागील सेशन्स मध्ये केली होती. ओके, मॉन्टेग्यूची घोषणा. होम रूल मुवमेंटमुळे जो दबाव निर्माण झाला, त्या दबावापोटी ब्रिटिशांनी एक पाऊल उचललं, त्याला आपण म्हणतो मॉन्टेग्यूची घोषणा.
आणि मॉन्टेग्यूच्या घोषणेमध्ये ओके ऑगस्ट 1917 मध्ये ही घोषणा आली होती, लक्षात घ्या. आणि मॉन्टेग्यूच्या घोषणेच्या माध्यमातून ब्रिटिशांनी जबाबदार शासन पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. ओके, जबाबदार शासन पद्धतीचे आश्वासन दिले होते. आता जबाबदार शासन पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करणं आवश्यक आहे. आता जबाबदार शासन पद्धतीचं आश्वासन दिलं आणि हे आता आश्वासनाच्या पूर्तीसाठी, लक्षात ठेवा, आश्वासनाच्या पूर्तीसाठी पुढचं पाऊल उचललं ते म्हणजे मॉन्टफोर्ड अहवाल. लक्षात घ्या, पुढचं महत्वाचं पाऊल होतं ते म्हणजे मॉन्टफोर्ड अहवाल. मॉन्टफोर्ड अहवाल, मॉन्टफोर्ड रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो, मॉन्टफोर्ड रिपोर्ट 1918. याच्यामध्ये प्रांतिक स्तरावर याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं, प्रांतिक स्तरावर मर्यादित स्वायत्तता हे तत्व देण्याचं सुचवलं होतं. प्रांतिक स्तरावर मर्यादित स्वायत्तता म्हणजे जबाबदार शासन पद्धतीचं तत्व जे आहे ते प्रांतिक स्तरावर द्या आणि ते देखील मर्यादित प्रमाणावर द्या, अशा प्रकारची सूचना मॉन्टफोर्ड अहवालाने केली होती. हा मुद्दा समजून घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच असं लक्षात येतं की मॉन्टेग्यूच्या घोषणेने जबाबदार शासन पद्धतीचं तत्व जे दिलं होतं त्या तत्वामध्ये सुरुवातीलाच त्यांनी आता त्या तत्वाला कुठेतरी डायल्यूट करायला सुरुवात केली होती, जेव्हा ते असं म्हणतात की जबाबदार शासन पद्धती तत्व जरूर द्या, पण ते फक्त प्रांतिक स्तरावर द्या आणि ते देखील मर्यादित प्रमाणावर द्या, अशा प्रकारची सूचना यांनी केली होती. हा मुद्दा समजून घ्या. आणि मग या सगळ्या गोष्टींच्या परिणामी 1919 साली, ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या, 1919 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आणण्यात आला होता. आणि या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टने ओके लक्षात ठेवा की प्रांतिक स्तरावर दुहेरी व्यवस्थेचं तत्व इंट्रोड्यूस केलं होतं, ज्याला आपण डायआर्की असं म्हणतो. प्रांतिक स्तरावर डायआर्की. ओके, ते लक्षात ठेवा. प्रांतिक स्तरावर डायआर्की ही गोष्ट 1919च्या कायद्याने त्या गोष्टीला आरंभ केला होता. आता हे डायआर्की म्हणजे नेमकं काय होतं, तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे, समजून घ्या. डायआर्की म्हणजे नेमकं काय, तर प्रांतिक स्तरावर लक्षात ठेवा की जो प्रशासन होतं, कार्यकारी सत्ता आपण ज्याला म्हणतो, प्रांतिक स्तरावरची डायआर्की म्हणजे नेमकं काय, तर कार्यकारी सत्ता जी होती, कार्यकारी मंडळ आपण ज्याला म्हणतो, कार्यकारी सत्ता किंवा कार्यकारी मंडळ, ठीक आहे, त्याच्या कार्यकारी सत्तेचे जे काही विषय असतील, म्हणजे एक्झिक्युटिव्ह आपण ज्याला म्हणतो, कारभाराचे जे काही विषय आहेत, ओके, कारभाराचे विषय, या कारभाराचे विषय जे होते त्याचे दोन भाग केले गेले. एकाला म्हटलं गेलं राखीव आणि दुसऱ्याला म्हटलं गेलं सोपीव. ओके, राखीव आणि सोपीव अशा पद्धतीनं प्रांतिक स्तरावरील कारभारांच्या विषयांचं विभाजन करण्यात आलं होतं. आणि राखीव जे विषय होते, लक्षात घ्या, जे राखीव विषय होते ते गव्हर्नरकडे राखीव ठेवले. गव्हर्नर आणि त्यांनी नियुक्त केलेले सल्लागार या राखीव विषयांचा कारभार बघणार. आणि सोपी विषय जे असतील, सोपी विषय हे भारतीय मंत्र्यांकडे सोपवले गेले. हे भारतीय मंत्री प्रांतिक कायदेमंडळाला जबाबदार असतील आणि प्रांतिक कायदेमंडळ हे प्रांतिक स्तरावर लोकांनी निवडून दिलेलं असेल. म्हणजे जेव्हा सोपीव खाती आली तेव्हा आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी जबाबदार शासन पद्धतीचे तत्व मर्यादित प्रमाणात का होईना ब्रिटिशांनी दिलं होतं. ओके, जबाबदार शासन पद्धती प्रांतिक स्तरावर, ते सुद्धा मर्यादित, म्हणजे मॉन्टफोर्ड अहवालामध्ये जे सांगितलं त्या ठिकाणी दिलं होतं. आता हा मुद्दा समजून घ्या की याच कायद्यामध्ये अजून एक तरतूद होती. तरतूद काय होते, तर भारतीयांचं या तरतुदीने भारतीयांचं समाधान होणार नाही याची जाणीव पूर्णपणे ब्रिटिशांना होते. कारण का, लोकमान्य टिळकांनी आणि बेझंटनी संपूर्ण स्वराज्याची, संपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी स्वायत्तता आपण ज्याला म्हणतो, म्हणजे वसाहतवादाच्या चौकटीमध्ये राहून देशाचा कारभार आमच्या हाती सोपवा, असं लोकमान्य टिळक म्हणायचे. लोकमान्य टिळक काय म्हणायचे की ओके, समजा आपलं शरीर आहे, एका हातावर आपलं नियंत्रण आहे, किंवा एखाद्याचं शरीर असं समजा, एखाद्याचं शरीर आहे, त्याच्या फक्त हातावर नियंत्रण ठेवायचं, त्याच्या फक्त पायावर नियंत्रण ठेवायचं, याच्या ऐवजी त्याच्या जर आपण मेंदूवर म्हणजे केंद्रावर जर नियंत्रण ठेवलं तर ते पूर्ण शरीर आपल्या मालकीचं होतं, म्हणजे आपला अधिकार त्याच्यावर चालतो. ही टिळकांची संकल्पना. म्हणून ओके, एखादी व्यवस्था जर रन करायची असेल, एखादी व्यवस्था जर आपल्या नियंत्रणाखाली घ्यायची असेल, तर त्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आपल्या हाती असला पाहिजे, म्हणजेच केंद्रीय स्तरावरचं शासन भारतीयांच्या हाती असलं पाहिजे. ही टिळकांची भूमिका होती, लक्षात ठेवा.
पण ही भूमिका काय ऍक्सेप्ट नाही झाली. 1919चा जेव्हा कायदा आला तेव्हा फक्त प्रांतिक स्तरावर स्वायत्तता देण्यात आली होती. म्हणजेच भारतीय नेत्यांना ही व्यवस्था पूर्णपणे मान्य नसेल याची पूर्ण जाणीव ब्रिटिशांना होते आणि म्हणून त्यांनी 1919च्या कायद्यामध्येच एक तरतूद करून ठेवली होती. ती तरतूद काय होते, या व्यवस्थेचा 10 वर्षांनंतर पुनर्आढावा घेतला जाईल. हे लक्षात ठेवा. 10 वर्षांनंतर ही व्यवस्था कशी काम करते आहे, ओके, त्याला यश मिळालंय का, त्याच्या मर्यादा काय आहेत, त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करू शकतो, काय बदल करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी 10 वर्षांनंतर पुन्हा आढावा घेतला जाईल आणि मग संवैधानिक सुधारणांचा पुढचा डोस हा 10 वर्षांनंतर दिला जाईल. अशा प्रकारे तरतूद, लक्षात घ्या, अशा प्रकारची तरतूद 1919च्या कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली होती. मग साहजिकच आहे, आता 10 वर्षांनंतर तरतूद करण्यासाठी नव्याने कमिशन नेमणं आवश्यक होतं. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, इंडियन स्टॅच्युटरी कमिशन का म्हणतात, कारण 1919च्या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत ओके या कमिशनची स्थापना करण्यात आली होती. म्हणून स्टॅच्युटरी म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ, ओके, लॉ, कायद्यानुसार हे कमिशन स्थापन झालं होतं. सो हे एक कारण होतं. दुसरं कारण काय होतं, लक्षात घ्या की दुसरं कारण होतं, आताच मी तुम्हाला सांगितलं की जे राखीव सोपी होतं ते भारतीय नेत्यांना मान्य होण्यासारखं नव्हतंच, कारण त्यात अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये स्वायत्तता ही देण्यात आली होती आणि त्यामुळे भारतीय नेत्यांनी या गोष्टीला वारंवार प्रखर विरोध केला होता. आणि विरोध करण्यामध्ये आघाडीवर होते स्वराज्य पक्षाचे नेते, हे लक्षात ठेवा. तर स्वराज्य पक्षीयांनी घडामोडींना, या प्रकारच्या सवलतींना विरोध केला होता आणि स्वराज्य पक्षाचं म्हणणं होतं की आम्हाला पूर्ण स्वायत्तता पाहिजे. ठीक आहे, अशा मर्यादित स्वायत्तता आम्हाला नको, आम्हाला पूर्ण स्वायत्तता पाहिजे. ओके, आणि म्हणून स्वराज्य पक्षाने सातत्याने ब्रिटिश शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात ठेवा. ब्रिटिशांवर त्यांनी दबाव टाकायचा प्रयत्न केला. त्यांनी ब्रिटिशांवर दबाव टाकायचा प्रयत्न केला आणि अंतिमतः म्हणजे ब्रिटिशांना कुठेतरी दबावापुढे झुकावं लागलं आणि ब्रिटिशांनी एक समिती स्थापन केली होती जिचं नाव होतं मुडीमन समिती. आता मुडीमन समितीचा हेतू काय होता, तर दुहेरी व्यवस्थेचा पुनर्विचार करणं, डायआर्कीचा आढावा घेणं, रिव्ह्यू ऑफ द डायआर्की. ओके, डायआर्कीचा रिव्ह्यू घेणं आणि मग डायआर्कीची व्यवस्था म्हणजे आपण ज्याला आपण प्रांतिक दुहेरी व्यवस्था असं म्हणतो, ती व्यवस्था व्यवस्थितपणे काम करतीये का नाही, ओके, या गोष्टींचा विचार करण्यासाठी म्हणून मुडीमन समिती नावाची समिती स्थापन झाली होती आणि या समितीचा अहवाल होता की डायआर्कीची व्यवस्था व्यवस्थितपणे काम करते, त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही आहे. आता साहजिकच या मुडीमन समितीच्या अहवालाने स्वराज्य पक्षांचं समाधान होण्यासारखं मुळीच नव्हतं, म्हणून स्वराज्य पक्षांनी अधिकाधिक दबाव टाकायला सुरुवात केली होती. लक्षात ठेवा, ब्रिटिशांच्या या धोरणावर स्वराज्य पक्षांनी वारंवार दबाव टाकायला सुरुवात केली आणि त्यामुळे ब्रिटिश सरकार कुठेतरी दबावाखाली आलं होतं. पण प्रत्येक वेळेला ब्रिटिशांचं उत्तर हेच असायचं की कायद्यांच्या तरतुदी अंतर्गत 10 वर्षांनंतर ज्या काही सुधारणांचा विचार होईल तो 10 वर्षांनंतर होईल, तोपर्यंत आम्ही कुठलेही पाऊल उचलणार नाही, असा ब्रिटिशांचा पवित्रा होता. पण अचानकपणे ब्रिटिशांनी आपला स्टँड फिरवला. ओके, ब्रिटिशांनी अचानकपणे आपला स्टँड फिरवला आणि 1927 साली, ओके, म्हणजे 1929 मध्ये जे सायमन कमिशन यायला पाहिजे होतं, स्टॅच्युटरी कमिशन आपण म्हणूया, कारण 1929 मध्ये स्थापन झालं असं कदाचित सायमन आले सुद्धा नसतं, दुसरंच कोणीतरी आलं असतं, म्हणून आपण म्हणूया 1929 साली इंडियन स्टॅच्युटरी कमिशन स्थापन व्हायला पाहिजे होतं, तर 2 वर्ष अलीकडे स्थापन झालं. ओके, तर हा मुद्दा महत्वाचा आहे की 1929 साली स्थापन होणारं इंडियन स्टॅच्युटरी कमिशन 1927 साली का स्थापन झालं, तर याचं कारण आहे ब्रिटनमधील अंतर्गत राजकारण. ओके, त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे ब्रिटनमधील अंतर्गत राजकारण. आता नेमकं काय होतं ब्रिटनमधलं अंतर्गत राजकारण, ते लक्षात ठेवा की या काळामध्ये ब्रिटनमध्ये निवडणुका होऊ घातल्या होत्या. ब्रिटनमध्ये निवडणुकांचं वातावरण होतं, निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि त्यावेळेला हुजूर पक्षाचं सरकार सत्तेवर होतं. लक्षात ठेवा, हुजूर पक्षाचं सरकार सत्तेवर होतं आणि हुजूर पक्षाला ही भीती वाटत होती की येत्या निवडणुकांमध्ये कदाचित आपला पराभव होईल. मग अशा परिस्थितीमध्ये मग मजूर पक्षाचं सरकार आलं असतं, कारण ब्रिटनमध्ये हुजूर आणि मजूर हे 2 पक्ष प्रभावी होते. मग हुजूर पक्ष जर मागे पडला असता तर मजूर पक्षाची सरशी झाली असती, मग मजूर पक्ष सत्तेवर आला असता, तर मग सिच्युएशन काय होते लक्षात ठेवा की हा जो मजूर पक्ष आहे त्याची सहानुभूती ही सहसा भारतीयांच्या बाजूने होती. भारतीय संघर्षाप्रती या मजूर पक्षाची सहानुभूती होती. त्याच्यामुळे सिच्युएशन अशी आहे की हुजूर पक्षाला ही भीती आहे की जर आपल्या माघारी म्हणजे आपण सत्तेवर नसताना जर असं एखादं कमिशन, स्टॅच्युटरी कमिशन स्थापन झालं आणि त्यांनी भारतीय सुधारणांचा विचार केला तर नको तेवढ्या सवलती ते देऊन बसतील, पहिला मुद्दा. आणि त्याचप्रमाणे ज्या काही सुधारणा भारतीयांना दिल्या जाईल त्याचं श्रेय कोणाला भेटेल, मजूर पक्षाला भेटेल. हुजूर पक्षाला काही श्रेय भेटणार नाही, कारण का, त्या सुधारणा मजूर पक्षाच्या कारकिर्दीमध्ये झाल्या असता. मग या 2 गोष्टींमुळं, ओके, एक म्हणजे त्यांना या सुधारणांचं श्रेय स्वतःकडे हवं होतं
आणि या सुधारणा किती द्यायच्या, कोणत्या द्यायच्या, हे त्यांना स्वतःच्या हाती ठेवायचं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल, हुजूर पक्ष जो होता तो कन्झर्वेटिव्ह स्वरूपाचा होता आणि म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये साम्राज्यवादाची भूमिका त्यांची एकदम ठाम अशा प्रकारची होती. साम्राज्यवादाची पकड सहसा डिले होऊ न देणं हे हुजूर पक्षाचं धोरण होतं, हे लक्षात ठेवा. मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपण सत्तेवर आहोत तोपर्यंतच हे काम पार पाडलं पाहिजे. ओके, या हेतूने हुजूर पक्षाने पुढाकार घेतला, हुजूर पक्षाच्या सरकारने पुढाकार घेतला आणि 1927 साली त्यांनी इंडियन स्टॅच्युटरी कमिशनची घोषणा केली आणि त्याचे अध्यक्ष होते सर जॉन सायमन. हा मुद्दा लक्षात ठेवा. सो सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली हुजूर पक्षाने सायमन आयोगाची स्थापना केली होती. ओके, तर कोण कोण होते याच्यामध्ये सदस्य? सर जॉन सायमन हे अध्यक्ष होते. सदस्य होते क्लेमंट ॲटली, त्याच्यानंतर एडवर्ड कॉर्गन, हॅरी लेव्ही लॉसन, वर्नॉन हार्टशॉन, जॉर्ज लॅन फॉक्स आणि डोनाल्ड हॉवर्ड हे या सायमन आयोगाचे सदस्य होते, लक्षात ठेवा. ओके, तर मग सायमन आयोगाची घोषणा झाली होती नोव्हेंबर 1927 मध्ये. लॉर्ड बर्कनहेड हे त्यावेळेसचे भारत मंत्री होते, सेक्रेटरी ऑफ स्टेट होते. त्यांनी या सायमन आयोगाची घोषणा केली आणि फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन बॉम्बे या ठिकाणी आगमन करत झालं होतं, लक्षात ठेवा. बॉम्बे या ठिकाणी सायमन आयोगाचं आगमन झालं होतं. सो ब्रीफ मध्ये लक्षात ठेवा, हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. कधी घोषणा झाली होती आणि कधी सायमन आयोगाचं आगमन झालं होतं. ओके, जेव्हा टाइमलाईनचे प्रश्न विचारले जातात, खालील घटना योग्य क्रमाने लावा, खालीलपैकी कोणती घटना आधी झाली होती, कोणती घटना नंतर झाली होती, अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला या डेट्स ओके महत्वाचे ठरतील. घोषणा कधी झाली होती, आलं कधी होतं, अहवाल कधी दिला होता, हे सगळे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे ठरतात. हा पॉइंट समजून घ्या. ओके, सो सायमन आयोगाचं आगमन झालं फेब्रुवारी 1928 साली. आता सायमन आयोगाचं जेव्हा आगमन झालं तेव्हा लगेचच त्याच्या विरोधामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली होती. आता सायमन कमिशनला भारतीयांचा विरोध होता, त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? ओके, लक्षात ठेवा, सायमन आयोगाला भारतीयांचा विरोध होता. सायमन आयोगास भारतीयांचा विरोध होता. सायमन आयोगास भारतीयांचा विरोध, याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? ओके, सायमन आयोगाला भारतीयांचा विरोध असण्याचं कारण नेमकं काय असेल? तर लक्षात ठेवा की सायमन आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. एकही भारतीय सदस्य सायमन आयोगामध्ये नव्हता. म्हणजे ज्याला आपण टिपिकल साम्राज्यवादी दृष्टिकोन असं आपण म्हणूया, तो साम्राज्य दृष्टिकोन याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजे काय? आम्ही तुमच्या भल्यासाठी विचार करतोय, तुमच्या भल्यासाठी तुम्हाला काय राजकीय सुधारणा द्यायचा त्याचा आम्ही विचार करतोय, पण तुमचं भलं कशामध्ये आहे ते तुम्हाला समजत नसून आम्हाला समजतं. हा त्याच्या मागे साम्राज्यवादी दृष्टिकोन आहे. म्हणजे काय? आम्ही तुम्हाला सुधारणा तर जरूर देऊ, पण तुम्हाला कोणत्या सुधारणा द्यायच्या ते आम्ही ठरवू, तुम्हाला नाही विचारणार. ओके, हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये दिसतो. ओके, तर हा जो लॉर्ड बर्कनहेड होता, ओके, त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता की का रे भारतीयांसाठी ज्या सुधारणा केल्या जातात त्याच्यामध्ये भारतीयांचा समावेश नाही असं कसं? तर मग त्याला बर्कनहेडचं काय उत्तर होतं लक्षात ठेवा. बर्कनहेडचं उत्तर होतं की आम्हाला असं वाटत नाही की सर्व भारतीय एकत्र येऊन सर्वांना मान्य होईल अशी घटना एकमतानं ठरवू शकतील असं आम्हाला मुळीच वाटत नाही. म्हणजे थोडक्यात काय, भारतीयांमध्ये एकीच नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सगळे भारतीय एकत्र येऊन एकमताने योजना कशी काय तयार करू शकतील जी सगळ्यांना मान्य होईल? ओके, म्हणून आम्ही भारतीय लोकांचा समावेश नाही केला असं बर्कनहेडचं म्हणणं होतं. म्हणजे थोडक्यात भारतीय लोकांच्या क्षमतेवर ब्रिटिशांनी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्याच परिणामी सायमन आयोगामध्ये एकही भारतीय सदस्याचा समावेश नव्हता. आणि ही गोष्ट कुठेतरी भारतीय अस्मितेला, भारतामध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या अस्मितेला कुठेतरी ठेच पोहोचवणारी होती. आणि म्हणून भारतीय लोकांनी सायमन आयोगाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्याचं ठरवलं होतं, हे लक्षात ठेवा. आता हा जो सायमन विरोधी आंदोलन जे झालं होतं, सायमनला जो विरोध झाला होता, लक्षात ठेवा, सायमन आयोगाला जो विरोध झाला होता तो दुहेरी स्वरूपाचा होता. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. ओके, सायमन आयोगाला झालेला विरोध जो आहे तो दुहेरी स्वरूपाचा होता. दुहेरी स्वरूपाचा म्हणजे काय? सायमन विरोधी आंदोलन म्हणा किंवा सायमन आयोगाला झालेला विरोध, एक होता संवैधानिक मार्गाने झालेला विरोध
आणि दुसरं होतं ते म्हणजे आंदोलनाचा मार्ग. अशा दोन मार्गांनी सायमन आयोगाला विरोध करण्यात आला होता. आता संवैधानिक मार्गाने विरोध म्हणजे काय, ते कायदे मंडळामध्ये. ओके, संवैधानिक मार्गाने विरोध म्हणजे काय, कायदे मंडळामध्ये सायमन आयोगाचा निषेध करणं, सायमन आयोगाविरोधामध्ये वेगवेगळे विधेयक मांडून ते पास करणं. याच्यामध्ये कोणाकोणाची भूमिका होती, तर मोहम्मद अली जिना यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची होती. तर लक्षात ठेवा, मोहम्मद अली जिनांनी सायमन आयोगाला बुचरी ऑफ अवर सोल म्हणजे आमच्या आत्म्याची कत्तल असा शब्दप्रयोग सायमन कमिशनच्या बाबतीमध्ये जिनांनी वापरलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर मोतीलाल नेहरूंनी सायमन आयोगाच्या विरोधामध्ये केंद्रीय कायदेमंडळामध्ये कपात प्रस्ताव मांडला होता. लाला लजपत राय यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. थोडक्यात त्यांनी काय केलं, केंद्रीय कायदेमंडळामध्ये संवैधानिक मार्गाने कायदेमंडळाच्या चौकटीमध्ये राहून सायमन आयोगाला विरोध करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. थोडक्यात म्हणूनच आपण काय म्हणालो की स्वराज्य पक्षाची भूमिका या ठिकाणी महत्वाची होती. पण एवढं मागणार नाहीये हे देखील माहितीये, कारण ब्रिटिश सरकार जुमानणार नाहीये ना. त्यांनी आता जेव्हा अपॉइंट केलं त्यावेळेला ब्रिटिशांचं पवित्र एकदम क्लिअर झालं होतं की आम्ही भारतीयांच्या विरोधाला जुमानणार नाही. आणि म्हणून आता दुसरा मार्ग ओपन झाला, तो म्हणजे आंदोलनाचा मार्ग. आंदोलन म्हणजे काय, एज्युटेशन करणं, रस्त्यावर उतरून सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनं करणं आणि आपला विरोध जो आहे तो प्रखरपणे आणि उघडपणे जाणवून देणं, आणि त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग देखील असेल, याला आपण आंदोलनाचा मार्ग असं म्हणूया. तर मग आंदोलनाचा मार्ग जो आहे तो देखील आता वापरला गेला आणि सायमन आयोगावर बहिष्कार टाकला जावा. लक्षात ठेवा, सायमन आयोगावर बहिष्कार टाकला जावा ही सूचना सगळ्यात पहिल्यांदा इंडियन इंडस्ट्रियल अँड कमर्शियल काँग्रेस यांनी केली होती. सायमन आयोगावर बहिष्काराची घोषणा इंडियन इंडस्ट्रियल अँड कमर्शियल काँग्रेस यांनी सगळ्यात पहिल्यांदा केली. आणि जेव्हा अपील म्हणा, घोषणा म्हणा, ही इंडियन इंडस्ट्रियल अँड कमर्शियल काँग्रेसने केलं होतं. आणि त्यांच्या घोषणेला ठीक आहे प्रतिसाद कोणी कोणी दिला होता, तर लिबरल फेडरेशन, तेज बहादूर सप्रू यांच्या लिबरल फेडरेशननी या मागणीला पाठिंबा दिला. हिंदू महासभा सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. आणि मुस्लिम लीग ज्याचं नेतृत्व जिना करत होते, ती सुद्धा आता बहिष्काराच्या मार्गाने चालल्या गेली. म्हणजे थोडक्यात झालं काय की सायमन आयोगावर बहिष्कार टाकावा या गोष्टीला पाठिंबा कोणी दिला होता, ते लिबरल फेडरेशन, हिंदू महासभा आणि जिनांच्या नेतृत्वाखालची मुस्लिम लीग. हा मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे आपण. एक लक्षात घ्या की मोहम्मद अली जिना जे होते ते सायमन आयोगाच्या विरोधामध्ये होते. हा पहिला पॉईंट क्लिअर करून घ्या. मोहम्मद अली जिना हे सायमन आयोगाच्या विरोधामध्ये होते आणि त्यामुळं पण मुस्लिम लीग मधलं इतर नेतृत्व जे होतं ठीक आहे ते मात्र सायमन आयोगाच्या बाजूने होते. आणि म्हणून मुस्लिम लीग मध्ये दोन गट निर्माण झाले. ठीक आहे, मुस्लिम लीग मध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्या मतभेदातून दोन गट निर्माण झाले. ओके, दोन गट. आणि मतभेदाचा मुद्दा काय होता, सायमन आयोगाप्रती मुस्लिम लीगची भूमिका काय असायला पाहिजे, सायमन आयोगाप्रती मुस्लिम लीगची भूमिका काय असायला हवी, या मुद्द्यावरून ओके मुस्लिम लीग मध्ये दोन गट पडले. एका गटाचं नेतृत्व होतं मोहम्मद अली जिना यांच्याकडे, आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व होतं मोहम्मद शफी यांच्याकडे. तर मोहम्मद शफी यांनी सायमन आयोगाला समर्थन केलं होतं. सायमन आयोगाला सहकार्याची भूमिका त्यांची होती, लक्षात ठेवा. सो मोहम्मद शफी यांची भूमिका सायमन आयोगाप्रती सहकार्याची होती. हा मुद्दा समजून घ्या. मोहम्मद शफी यांची भूमिका सायमन आयोगाप्रती सहकार्याची होती आणि मोहम्मद अली जिना यांची भूमिका सायमन आयोगाप्रती विरोधाची होती. म्हणजेच मोहम्मद अली जिना हे सायमन आयोगावर बहिष्कार टाकण्याच्या बाजूने होते आणि काय म्हणून आपण त्याला की मोहम्मद शफी हे सायमन आयोगाला सहकार्य करण्याच्या बाजूने होते. हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. ओके, सो आता थोडक्यात हाच मुद्दा या ठिकाणी मी सांगितलेला आहे. प्रतिसाद लिबरल फेडरेशन, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांनी सायमन आयोगावर बहिष्कार टाकावा, ठीक आहे, या भूमिकेला त्यांनी समर्थन केलं होतं. आणि जस्टिस पार्टी, सेंट्रल शीख संघ, शफींच्या नेतृत्वाखालची मुस्लिम लीग आणि युनियनिस्ट पार्टी या लोकांनी सायमन आयोगाला सहकार्याची भूमिका घेतली. म्हणजेच ओके त्यांनी या अपिलाला असहकार्य केलं होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे इंडियन इंडस्ट्रियल अँड कमर्शियल काँग्रेस जो बहिष्काराचा अपील केला होता त्याच्याशी कोणी असहकार केला, जस्टिस पार्टी, सेंट्रल शीख संघ, शफींच्या नेतृत्वाखालची मुस्लिम लीग आणि युनियनिस्ट पार्टी म्हणजेच या घटकांनी सायमन आयोगाप्रती सहकार्याची भूमिका घेतली होती, हे लक्षात ठेवा. ओके, आता शासनाचा पवित्रा काय होता, तर शासन देखील पुढाकार घेऊन लॉर्ड आयर्विनने काय केलं, सी शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय सायमन आयोग सहकार्य समिती
ठीक आहे, त्यांनी स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा. सो अखिल भारतीय सायमन आयोग सहकार्य समिती, हे नाव महत्वाचं आहे. हा तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल. आणि याचे अध्यक्ष कोण होते? याचे अध्यक्ष होते सी शंकरन नायर. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके, ते पॉइंट्स आपण लक्षात ठेवले पाहिजेत. तर मग आता अशा पद्धतीने एक बॅकग्राऊंड तयार झालं, आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली होती, हे लक्षात ठेवा. सो आता सायमन विरोधी आंदोलनाची महत्वाची वैशिष्ट्य काय आहे? तर सायमन विरोधी आंदोलनाचं जर आपण वैशिष्ट्य जर बघितलं तर सायमन विरोधी आंदोलनामध्ये तरुणांचा आणि महिलांचा सहभाग या सायमन आंदोलनाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य होतं, लक्षात ठेवा. तरुणांचा आणि महिलांचा सहभाग. ओके, तर काय म्हणू आपण त्याला की सायमन आयोगाविरोधी आंदोलन यशस्वी झालं अयशस्वी झालं हा मुद्दा या ठिकाणी नाही महत्वाचा ठरत. महत्वाचं काय ठरतं की तरुण आणि महिला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे राष्ट्रीय आंदोलनाची व्याप्ती, राष्ट्रीय चळवळीची व्याप्ती आता वाढत चालली होती, याचं प्रतीक म्हणजे सायमन विरोधी आंदोलन आहे, हे लक्षात ठेवा. हा पॉइंट या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे. आपण मागे सुद्धा बघितलं होतं की राष्ट्रीय चळवळ म्हटली, गांधीजींनी राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप कसं सांगितलं होतं? संघर्षावस्था, तहावस्था, असं गांधीजींनी राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप सांगितलं होतं. आता जेव्हा असहकार आंदोलन संपलं, लक्षात ठेवा, ज्यावेळेला असहकार आंदोलन एनसीएम आपण ज्याला म्हणतो, असहकार आंदोलन संपलं तेव्हा ही शांततेची अवस्था चालू झाली होती आणि मुख्य प्रवाहामध्ये राष्ट्रीय चळवळ कुठेतरी आता डाऊन चळवळीनंतर. पण आता झालं काय, हा मुद्दा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रिस्पॉन्स भेटला होता, तरुणांचा सहभाग हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी तरुण सहभागी असतात त्या ठिकाणी आंदोलन हे अभिनव पद्धतीचं होतं, क्रिएटिव्ह अशा प्रकारचं असतं आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी असते, उत्साह असतो. अत्यंत अभिनव पद्धतीनं सायमन विरोधी आंदोलन घडवून आणण्यात आलं होतं 1928 साली, लक्षात ठेवा. आता अभिनव पद्धतीचं आंदोलन म्हणजे नेमकं काय होतं? अभिनव पद्धतीचं आंदोलन म्हणजे त्यांचा स्टँड काय होता, त्यांची स्ट्रॅटेजी काय होती की ज्या ज्या ठिकाणी सायमन कमिशन जाईल, सायमन कमिशनचा सतत पाठपुरावा करत राहायचा, सतत मागे मागे जायचं सायमन कमिशनच्या आणि सायमन विरोधी घोषणा द्यायच्या, सायमन गो बॅकचे नारे देत राहायचा. ठीक आहे, आणि याची सुरुवात, लक्षात याची सुरुवातीलाच म्हणजे सायमन आयोगाच्या आगमनाप्रसंगीच झाली होती. ओके, याची सुरुवात तर जेव्हा सायमन कमिशन आलं तेव्हा उत्स्फूर्तपणे मुंबई बंदरावर जमलेल्या तरुण नेतृत्वाने सायमन विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली होती, हे लक्षात ठेवा. सो म्हणजे एकदम आरंभापासूनच सायमन विरोधी आंदोलन, सायमन गो बॅक. ओके, इंडियाज अनइन्व्हायटेड गेस्ट, म्हणजे तुम्ही बिनबुलाय मेहमान आहात, सायमन परत जा, अशा प्रकारच्या घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या, हे लक्षात ठेवा. सायमन आयोग जिथे जिथे जाईल त्या प्रत्येक ठिकाणी सायमन आयोगाचा पाठलाग करायचा आणि मग त्यांच्या समोर जाऊन घोषणा द्यायच्या. अशा पद्धतीने तरुणांनी हे आंदोलन केलं होतं. आणि अशा प्रकारचं आंदोलन कुठं कुठं झालं होतं? मुंबई पुणे प्रवासामध्ये सायमन आयोग रेल्वेने जात होतं, तर मग हे तरुण कार्यकर्ते जे होते ते रस्त्याने जात होते आणि बरोबर रेल्वेला समांतर अशा यांच्या गाड्या जायच्या आणि त्यांनी सायमन विरोधी घोषणा दिल्या होत्या. तशाच प्रकारे लखनौमध्ये सुद्धा आंदोलन केलं गेलं आणि बनारसमध्ये सुद्धा सायमन विरोधी आंदोलन करण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवा. देशभरामध्ये झालं होतं, पण मी एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून तुम्हाला ही 3 नावं सांगितलेली आहेत. ओके, तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शासनाने देखील या घटनांकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर हळूहळू जशी जशी आंदोलनाची तीव्रता वाढायला लागली होती तसं तसं शासनाने देखील दडपशाहीचा पवित्रा आरंभला होता, हे लक्षात घ्या. तर शासनाने देखील दडपशाहीचा पवित्रा आरंभला आणि आत्यंतिक प्रमाणामध्ये शासनाने दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलन चिरडण्याचा शासनाने प्रयत्न केला होता, हे लक्षात घ्या. ओके, तर युपी मध्ये म्हणजे संयुक्त प्रांतामध्ये जवाहरलाल नेहरू आणि गोविंद वल्लभ पंत यांना काय म्हणू आपण त्याला की अत्यंतिक मारहाण करण्यात आली होती आणि याच्यामध्ये गोविंद वल्लभ पंत यांना गंभीर इजा देखील झाली होती शासनाच्या दडपशाहीच्या परिणामी.
आता एवढंच करून शासन थांबलं नाही. मद्रासमध्ये गोळीबार करण्यात आला होता आणि त्या गोळीबारामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता. तर एवढंच नाही, ऑक्टोबर 1928 मध्ये जेव्हा सायमन आयोग लाहोर या ठिकाणी आला होता, तेव्हा सायमन आयोगाच्या विरोधामध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं आयोजित करण्यात आली होती. लक्षात घ्या, लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं आयोजित करण्यात आले होते आणि लाला लजपतराय यांनी पुढाकार घेऊन हे निदर्शनं करायला सुरुवात केली, घोषणा द्यायला सुरुवात केली होती. पण ओके, तर त्या ठिकाणी जो पोलीस वर्ग होता, ओके, लेस्ली स्कॉट नावाचा अधिकारी होता, अत्यंत प्रतिक्रियावादी, साम्राज्यवादी अशा प्रकारचा हा अधिकारी, त्याने लाला लजपत राय यांच्या वयाचा, त्यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार न करता त्यांच्यावर लाठी हल्ला केला. त्या लाठी हल्ल्यामुळं त्यांच्या छातीवर मार लागला, अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्या अंतर्गत रक्तस्रावाच्या परिणामी नोव्हेंबर 1928 मध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. लाला लजपत राय यांचा नोव्हेंबर 1928 मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर मग आता अपेक्षित काय आहे? अपेक्षित हे आहे की चळवळ आता वरच्या स्तरावर आहे. कारण लालाजींचा मृत्यू, लाला लजपत राय हे भारताच्या राजकारणामधलं, राष्ट्रीय राजकारणामधलं एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व होतं. लक्षात ठेवा, अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांनी जहाल युगापासूनच महत्वाची भूमिका बजावली होती. ठीक आहे, मग अशा लालाजींचा मृत्यू होणं हे राष्ट्रीय चळवळीला, राष्ट्रीय राजकारणाला बसला एक मोठा धक्का होता. आता अशा परिस्थितीमध्ये लोकांनी साहजिकच अधिक प्रतिक्रिया देणं अपेक्षित होता, पण ऍक्च्युअली तसं न घडता 1929 मध्ये चळवळ ओसरली असं आपल्याला दिसतं. तर मग चळवळ ओसरण्याची नेमकी कारण काय असतील, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आपण. चळवळ ओसरण्याची नेमकी कारण काय असली पाहिजेत? तर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की सायमन विरोधी आंदोलनाचं स्वरूप काय होतं? सायमन आयोगाचा पाठलाग करणं, त्यांचा पाठपुरावा करणं आणि त्याला सातत्याने विरोध करत राहणं. पण आता झालं असं की एक मोमेंट असा आला की सायमन आयोगाची जी भारतीय लोकांची मतं जाणून घेण्याची जी अवस्था होती ती संपुष्टात आली आणि सायमन कमिशन परत गेलं. आता परत गेल्यामुळे सायमन आयोगाला विरोध कसा करायचा? ओके, मग आता ज्याला आपण म्हणतो की प्लान बी म्हणून स्टेज 2 म्हणजे दुसऱ्या टप्प्यामधला विरोध, दुसऱ्या टप्प्यामधला आंदोलन, असा कोणता कार्यक्रम या आंदोलकांकडे नव्हता आणि म्हणून हळूहळू सायमन विरोधी आंदोलनाचा जोर जो होता तो ओसरत गेला होता. हे पहिलं कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्वाचा पवित्रा. राष्ट्रीय नेतृत्व म्हणजे गांधीजी, आणि गांधीजींचं काय मत होतं लक्षात ठेवा. गांधीजींच्या मते देश अजून सर्वव्यापी आंदोलनासाठी तयार नाही आहे. गांधीजींच्या मते देश अजून सर्वव्यापी आंदोलनासाठी तयार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण व्यापक आंदोलन चालू केलं, राष्ट्रीय आंदोलन चालू केलं, तर त्याचा राष्ट्रीय आंदोलनावर, राष्ट्रीय चळवळीवर एक नकारात्मक परिणाम होईल असं गांधीजींचं मत होतं. आणि म्हणून गांधीजींनी चळवळ वरच्या स्तरावर नेण्यासाठी गांधीजी अनुत्सुक होते आणि म्हणून नेतृत्वाची अनुत्सुकता हे सायमन विरोधी आंदोलन ओसरण्यामागचं कारण आहे, हे लक्षात ठेवा. एक म्हणजे चळवळीचा जोर ओसरला कारण सायमन आयोग निघून गेल्यानंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये चळवळ कशी करायची याची योग्य ती योजना आंदोलनकर्त्यांकडे नव्हती, पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय नेतृत्वाची अनुत्सुकता. या दोन गोष्टींमुळे सायमन विरोधी आंदोलन हे ओसरत गेलं होतं. म्हणून आपण जर बघितलं, डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट जर बघितला किंवा शॉर्ट टर्म मध्ये त्यांनी काय साध्य केलं सायमन विरोधी आंदोलनाने, आपल्याला काय दिसेल की शॉर्ट टर्म मध्ये फारसं काही साध्य नाही झालं. पण जर आपण दूरदृष्टीनं विचार केला, म्हणजे भविष्यामध्ये काय साध्य केलं हे जर विचार केला, तर निश्चितपणे तरुणांचा सहभाग हे सायमन आयोगाचं महत्वाचं फलित आहे. महिलांचा सहभाग हे सायमन आयोगाचं महत्वाचं फलित आहे, लक्षात ठेवा. सो तरुणांचा सहभाग, देशभरामध्ये युथ लीग स्थापन झाला होता, ज्यांचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होतं. सो तरुणांचा सहभाग हे एक महत्वाचं योगदान, महिलांचा सहभाग, आणि त्याच वेळेला क्रांतिकारी चळवळींना चालना मिळाली होती. आपल्याला माहिती की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी पुढाकार घेऊन मग सॉन्डर्सची, लाला लजपत राय यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला होता त्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचा हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये सॉन्डर्सची हत्या झाली होती. म्हणजे क्रांतिकारी चळवळींना एका ठिकाणी चालना मिळाली. आणि त्याच वेळेला पुढच्या आंदोलनाचं एक त्यामुळे आपण त्याला बॅकग्राऊंड तयार झाला होता आणि पुढचं आंदोलन म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ. म्हणून आपण दीर्घकालीन परिणामांचा जर विचार केला तर सायमन आयोग विरोधी आंदोलन हे निश्चितच महत्वाचं आहे, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. ओके, त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे नेहरू अहवाल. ओके, हा मुद्दा समजून घ्या. पॅरलली एकापाठोपाठ आणि समांतर चालणाऱ्या या गोष्टी आहेत. नेहरू अहवाल, तर लक्षात ठेवा, नेहरू अहवाल हा जो आहे तो नेहरू रिपोर्ट अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो या नावाने ओळखला जातो, हे लक्षात ठेवा.
अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो या नावाने देखील नेहरू अहवाल ओळखला गेलेला आहे. सो नेहरू अहवाल अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टोला अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो का म्हणतात त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला थोडक्यात देईन. नेहरू अहवाल, स्वराज्य संविधान, अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो या नावाने त्यामुळे आपण त्याला हा जो रिपोर्ट आहे, ही जी घटना आहे ही ओळखली जाते. ओके, त्याचं बॅकग्राऊंड काय होतं? नेहरू अहवाल का स्थापन झाला होता? 1928 मध्ये नेहरू आयोगाची रचना झाली होती. आणि का स्थापन झाला होता नेहरू अहवाल? तर त्याच्या मागे सुद्धा सायमन आयोगाची स्थापना, आणि सायमन आयोगाची स्थापना करते वेळेस लॉर्ड बर्कनहेड जे चॅलेंज दिलं होतं, ते चॅलेंज नेहरू अहवालाच्या स्थापनेसाठी काय म्हणू आपण त्याला की कारणीभूत होतं. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. सो नेहरू आयोगाच्या स्थापनेसाठी काय कारणीभूत होतं? तर सायमन आयोगाची स्थापना आणि सायमन आयोग स्थापन करते वेळी लॉर्ड बर्कनहेडने दिलेला चॅलेंज, हे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे नेमकं काय होतं? ओके, म्हणजे नेमकं काय हा मुद्दा समजून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की लॉर्ड बर्कनहेडने काय प्रतिक्रिया दिली होती. लॉर्ड बर्कनहेडचं काय उत्तर होतं की सगळे भारतीय एकत्र येऊन सर्वांना मान्य अशी घटना, अशी योजना एक मताने तयार करू शकत नाहीत, असं आमचं मत आहे. ओके, इथपर्यंत बर्कनहेडने म्हटलं. आणि त्याचवेळी त्याने गाजर दाखवलं. गाजर काय दाखवलं की जर भारतीयांमध्ये खरीच अशी क्षमता असेल, भारतामध्ये खरंच अशा प्रकारची क्षमता असेल, तर त्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारची योजना तयार करून दाखवावी. आम्ही निश्चितच त्याचा विचार करू. ओके, आम्ही निश्चितच त्याचा विचार करू, असं गाजर म्हणा, असं आश्वासन म्हणा. ठीक आहे, लॉर्ड बर्कनहेडने दाखवलं. मग साहजिकच काय होणार आहे? भारतीय नेत्यांनी, काँग्रेसने विचार केला, ठीक आहे, सायमन आयोगामध्ये आपला समावेश नसला तरी काय हरकत आहे? ब्रिटिश सरकार आपल्याला एक संधी तर देते आपलं मत मांडण्याची, आपली योजना तयार करायची, ज्याच्यामध्ये भारतीयांच्या मताला महत्व असेल, भारतीयांच्या मतानुसार हा अहवाल तयार होईल आणि ब्रिटिश सरकार त्याच्यावर विचार करण्याचं आश्वासन देत आहे. मग त्याचा स्वीकार सुद्धा होईल. मग आपण पुढाकार घेऊन सर्वांना मान्य अशा प्रकारची योजना एकमतानं तयार करू, असं भारतीयांनी विचार केला. आणि त्यांनी हे लॉर्ड बर्कनहेडचं आव्हान स्वीकारलं. आणि त्या आव्हानाच्या स्वीकारातूनच जे काही झालं होतं त्याला आपण म्हणतो नेहरू समितीची रचना आणि नेहरू अहवालाची निर्मिती. हा मुद्दा समजून घ्या. मग आता झालं काय? डिसेंबर 1927 साली इंडियन नॅशनल काँग्रेसचं मद्रास अधिवेशन भरलं. ओके, डिसेंबर 1927 साली इंडियन नॅशनल काँग्रेसचं मद्रास अधिवेशन भरलं होतं, लक्षात ठेवा. सो या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर एम ए अन्सारी. आणि या मद्रास अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीकडे, काँग्रेस वर्किंग कमिटीकडे एक जबाबदारी सोपवली होती. काय जबाबदारी होती? तर काँग्रेस वर्किंग कमिटीनं, ठीक आहे, काँग्रेस वर्किंग कमिटीनं सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांची एक परिषद आयोजित करावी आणि पुढची कार्यवाही करावी. म्हणजे काय? योजना निर्मितीसाठी पुढची कार्यवाही करावी. एक समिती, सर्वपक्षीय समिती स्थापन झाली पाहिजे आणि त्या समितीच्या माध्यमातून घटनेचा मसुदा तयार करायचा. ही जबाबदारी काँग्रेस वर्किंग कमिटीकडे 1927 डिसेंबरमध्ये सोपवण्यात आली होती मद्रास अधिवेशनामध्ये. आणि त्यानुसार मग सर्वपक्षीय परिषदा आयोजित करण्यात आला होता. ते पहिली सर्वपक्षीय परिषद जी होती फेब्रुवारी 1928 मध्ये दिल्ली या ठिकाणी आयोजित झाली होती. एम ए अन्सारी हे त्या पक्षीय परिषदेचे अध्यक्ष होते. आणि मग त्यावेळेला त्यांनी एक काय म्हणू आपण त्याला की त्यांनी एक रिझोल्युशन म्हणा की ज्याला त्यांनी एक ठराव केला, त्यांनी एक प्रस्ताव ठेवला की आपण सगळे एकत्र येऊन अशी एक समिती स्थापन करूया. ओके, ती समिती घटना निर्माण करेल, त्या घटनेवर आपण सगळे मिळून विचार करूया आणि मग सर्वांच्या मान्यतेनं ही जी घटनेची योजना असेल, हा जो मसुदा असेल, तो ब्रिटिश सरकारला सादर केला जाईल. म्हणजे प्राथमिक त्यांच्यामध्ये एकमत झालं की आपण एक समिती बनवूया. आणि त्याच्यानंतर मग मे 1928 मध्ये पुन्हा एक सर्वपक्षीय परिषद भरली मुंबई या ठिकाणी, बॉम्बेमध्ये. आणि या सर्वपक्षीय परिषदेमध्ये लक्षात ठेवा नेहरू समितीची रचना झाली होती. सो नेहरू समितीची निर्मिती म्हणा, उभारणी म्हणा, ही मे 1928 मध्ये द्वितीय सर्वपक्षीय परिषदेमध्ये झाली होती. आणि हा तुमचा एमसीक्यू असेल, लक्षात ठेवा. सर्वपक्षीय परिषद ही कधी स्थापन करण्यात आली होती? ओके, माय मिस्टेक. नेहरू समिती ही कधी स्थापन करण्यात आली होती? आन्सर इज मे 1928, बॉम्बे सेशन ऑफ द ऑल पार्टी कॉन्फरन्स. हा मुद्दा लक्षात घ्या. नेहरू समितीची रचना ही मे 1928 साली झालेल्या बॉम्बे येथील सर्वपक्षीय परिषदेमध्ये झाली होती. मग तिसरी सर्वपक्षीय परिषद भरली होती, लखनौ या ठिकाणी भरली होती. लखनौ या ठिकाणी तिसरी सर्वपक्षीय परिषद भरली होती. आणि या तिसऱ्या सर्वपक्षीय परिषदेमध्ये नेहरू अहवाल सादर करण्यात आला होता. नेहरू अहवाल या ठिकाणी सादर करण्यात आला. पण मग त्याच वेळेला मतभेदांना सुरुवात झाली. लक्षात ठेवा, जिना आणि हिंदू महासभा यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि त्या मतभेदांच्या परिणामी
ओके, नेहरू अहवालाला सगळ्या पक्षांची मान्यता काही मिळू शकली नाही आणि अंतिमतः हा प्रयत्न फेल गेला. परंतु चौथ्या परिषदेनंतर इंडियन नॅशनल काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन भरलं होतं आणि या कलकत्ता अधिवेशनामध्ये, लक्षात घ्या, कलकत्ता अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने नेहरू अहवालाचा स्वीकार केला होता. त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया, पण हे लक्षात ठेवा. आणि या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. नेहरू समितीची रचना कधी करण्यात आली होती आणि नेहरू अहवाल कधी सादर झाला होता, हे दोन्ही मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. सो नेहरू अहवालाची रचना, तर लक्षात घ्या की नेहरू समिती आपण ज्याच्याबद्दल बोललो, तर नेहरू समितीचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. ओके, आपल्याला माहिती आहे. सचिव आहेत जवाहरलाल नेहरू. हा तुमचा एमसीक्यू असेल. सचिव कोण होते हा तुमचा एमसीक्यू असणार आहे, लक्षात घ्या. अध्यक्ष मोतीलाल नेहरू, सचिव होते जवाहरलाल नेहरू, चिटणीस आपण ज्यांना म्हणूया, सरचिटणीस म्हणूया, सचिव सेक्रेटरी हे जवाहरलाल नेहरू होते. सदस्यांमध्ये सुभाषचंद्र बोस, अली इमाम, जी.आर. प्रधान, एम.आर. जयकर, एम.एस. अणे, शोएब कुरेशी, तेज बहादूर सप्रू आणि मंगल सिंग यांचा समावेश होता. हे मुद्दे महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. सो लक्षात घ्या, या ठिकाणी बघा, मी तुम्हाला नेहरू अहवालाचं जे प्राथमिक होतं, ठीक आहे, त्यांनी म्हणजे मोतीलाल नेहरू यांनी ओके सर्वपक्षीय परिषदेच्या अध्यक्षांना एम ए अन्सारी यांना लिहिलेलं पत्र आहे की आम्ही, ठीक आहे, तुमच्या सूचनेनुसार एक अहवाल तयार केलेला आहे. आय हॅव ऑनर टू प्रेझेंट you the report of committee appointed by the all party conference in Bombay on May 19th 1928, okay, to determine the principles of the constitution for India. Okay, you have already been informed of the reasons for the delay of this report and you are good enough to extend the presentation of this report. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हा रिपोर्ट सादर कराल अशी आम्हाला आशा आहे, असं मोतीलाल नेहरूंनी एम ए अन्सारी यांना लिहिलं होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय समजतं या ठिकाणी, मे 1928 मध्ये या नेहरू समितीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि ऑगस्ट 1928 मध्ये आपला अहवाल सादर केला होता. हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. सो आता नेहरू अहवाल, तर लक्षात ठेवा, हा जो नेहरू अहवाल आहे याच्यामध्ये नेमकी तत्व काय काय होती, तर महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. हा तुम्हाला याच्यातल्या वाक्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. ओके, नेहरू अहवाल, the committees appointed by all parties conference 1928, Nehru report, the anti-separatist manifesto. ओके, हे त्याचं टायटल होतं, लक्षात ठेवा. त्याला अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो असं का म्हणायचं त्याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला देईन. आधी आपण नेहरू अहवालाचे बाकीचे महत्वाचे मुद्दे बघूया. नेहरू अहवालाने लक्षात ठेवा वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली होती. हा मुद्दा महत्वाचा आहे. तर मग वसाहतीचे स्वराज्य या मुद्द्यावरून काँग्रेसमधलं तरुण नेतृत्व आणि काँग्रेसमधलं ज्येष्ठ नेतृत्व यांच्यामध्ये एक संघर्ष होता. ज्येष्ठ नेतृत्वाला असं वाटत होतं की आपण फार घाई करायला नको, टप्प्याटप्प्यामध्ये राजकीय हक्क मिळालेला कधीही आपल्या फायद्याचा आहे, कारण त्यामुळं ओके साम्राज्यवाद लगेचच जरी नाही झाला तरी संघर्ष होणार नाही आणि हळूहळू भारतीय लोकांना राजकीय अधिकार मिळतील. पण आता जे तरुण नेतृत्व होतं, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांना आता असं वाटत होतं की आता योग्य वेळ आलेली आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वराज्य मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी हे तरुण नेतृत्व काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेतृत्वावर सातत्याने दबाव टाकत होतं. पण असं असताना सुद्धा ओके नेहरू अहवालाने ओके वसाहतीचे स्वराज्य हीच मागणी केली होती, लक्षात ठेवा, वसाहतीचं स्वराज्य. त्याचप्रमाणे ओके त्यांनी असं सांगितले की परंतु जे नेते, जे लोक ठीक आहे पूर्ण स्वराज्यासाठी प्रयत्न करू इच्छितात त्यांना आमचा विरोध असणार नाही. म्हणजे काय, सर्वपक्षीय परिषदेमार्फत आम्ही वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करतोय, पण त्या व्यतिरिक्त याच्याही पलीकडे जाऊन कुणाचा वेगळा स्टँड असेल, कुणाला जर संपूर्ण स्वराज्यासाठी प्रयत्न करावे वाटत असतील तर आमचा त्या गोष्टीला विरोध नाही, असं नेहरू अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, एकीकडे वसाहतीचे स्वराज्य ही अधिकृत मागणी म्हणून स्वीकारली गेली, पण त्याचबरोबर ज्या घटकांना संपूर्ण स्वराज्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ते त्या दिशेने प्रयत्न करू शकतात अशी सूट सुद्धा नेहरू अहवालानं दिली होती, हे लक्षात घ्या. थोडक्यात एक समन्वय साधण्याचा प्रयत्न नेहरू अहवालाने या माध्यमातून या प्रकारे केला होता. ओके, त्याच वेळेला स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करून त्याऐवजी राखीव जागा पुरवल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी नेहरू अहवालाने केली होती. आपल्याला माहिती आहे 1909 साली स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती आणि स्वतंत्र मतदारसंघ 1909 साली लक्षात ठेवा मुस्लिम समुदायासाठी आणि जमीनदार गटांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. त्याच्यात मुस्लिम समुदायासाठी दिलेले जे स्वतंत्र मतदारसंघ होते त्याच्यावरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण झालं आणि
ही जी घडामोड होती, हे जे तत्व होतं ते राष्ट्रवादाच्या भावनेला कुठेतरी घातक होतं, मारक होतं. का? कारण स्वतंत्र मतदारसंघाच्या तरतुदीमुळे फुटीरतावादाची भावना आहे किंवा विभाजनवाद आपण ज्याला म्हणतो, एकमेकांपासून विलग राहण्याची जी भावना होती ती जोपासली जात होती आणि राष्ट्रीय ऐक्य साध्य करणं अत्यंत अवघड जायला लागलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसी संघटना राष्ट्रवादी संघटना होती. राष्ट्रीय भावनेची जोपासना करणं हा त्या काळामधल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा, राष्ट्रसभेचा हेतू होता आणि त्या दिशेनेच राष्ट्रीय चळवळ चालली होती. पण अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांसाठी असणारे स्वतंत्र मतदारसंघ राष्ट्रवादाच्या वाटचालीमध्ये, राष्ट्रीय चळवळीच्या वाटचालीमध्ये कुठेतरी अडसर ठरायला लागले होते. 1916 साली आपल्याला माहिती आहे लखनौ करार झाला होता आणि या लखनौ कराराच्या माध्यमातून इंडियन नॅशनल काँग्रेसने स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मान्य देखील केली होती. पण आता त्याचे परिणाम आता दिसायला लागले होते आणि त्यामुळं आता नेहरू अहवालांनी काय विचार केला की ही स्वतंत्र मतदारसंघाची जी तरतूद आहे त्यामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या विकासामधलं जे आव्हान आहे ते आपण दूर करूया आणि म्हणून त्यांनी अशी मागणी केली, स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द व्हावी. आता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द व्हावी याचा अर्थ असा आहे का अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम समुदायाचे जे घटक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय संरक्षण, राजकीय सवलती नको, तर असं मुळीच नाहीये. त्यांनी काय सांगितलं की स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करा, पण अल्पसंख्याकांना आणि विशेषतः अल्पसंख्याकांमधल्या मुस्लिम समुदायाला तुम्ही राजकीय संरक्षण द्या, त्यांच्या राजकीय हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, पण ते स्वतंत्र मतदारसंघाच्या स्वरूपामध्ये नसून राखीव जागांच्या स्वरूपामध्ये झालं पाहिजे. आता राखीव जागा म्हणजे काय? तर राखीव जागांच्या स्वरूपामध्ये हक्कांचं संरक्षण कसं करायचं? तर राखीव जागा म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये केंद्रीय म्हणा, प्रांतिक म्हणा, कायदेमंडळाच्या निवडणुका होणार असतील तर मग त्या निवडणुकांमध्ये सगळे उमेदवार जे असतील ते एका विशिष्ट समुदायाचे असतील. या पर्टिक्युलर केसमध्ये मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी निवडणुकीला उभे राहतील. मतदान मात्र सर्व समुदाय करतील. सर्व समुदायाचे नागरिक मतदान करतील. उमेदवार मात्र फक्त विशिष्ट समुदायाचे, कंसामध्ये या विशिष्ट बाबीमध्ये मुस्लिम समुदायाचे सदस्य उमेदवार आणि सर्व समुदायाचे सदस्य मतदार. याच्यामुळं काय झालं असतं? याच्यामुळं मुस्लिम घटकांच्या राजकीय हक्कांचं रक्षण तर झालंच असतं, कारण का की रिझर्व्ह सीट असल्यामुळे त्यांना कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व जरूर भेटलं असतं. पण त्याचबरोबर मतदारांमध्ये मुस्लिम आणि मुस्लिमेतर घटकांचा देखील समावेश असल्यामुळं राष्ट्रीय ऐक्याची सुद्धा जोपासना झाली असती, त्याला देखील चालना मिळाली असती. आणि म्हणून अशा मार्गाने एकीकडे मुस्लिमांच्या राजकीय हक्कांचं संरक्षण करत करत राष्ट्रीय ऐक्याची जोपासना करण्याचा प्रयत्न नेहरू अहवालांनी केला होता. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो, म्हणूनच नेहरू अहवालाला अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो असं म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा तुमचा MCQ असेल. हा पॉइंट लक्षात ठेवा. अँटी सेपरेटिस्ट मॅनिफेस्टो का? स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. हा मुद्दा समजून घ्या. आणि यामध्ये नेहरू अहवाल, नेहरू कमिटी, मोतीलाल नेहरू यांची भूमिका महत्वाची होती. त्याच्यानंतर भाषिक आधारावर प्रांतिक पुनर्रचना. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की एकीकडे धर्माच्या आधारावर विभाजनवादी वृत्ती जी आहे त्या गोष्टीला नेहरू अहवालाने नाकारलं, पण त्याचबरोबर प्रांतांची पुनर्रचना करत असताना ती भाषिक आधारावर झाली पाहिजे. कारण का एकच भाषा बोलणारा समुदाय जर एकत्र असेल तर विकासाला चालना मिळते. हे तत्वनंतर देखील मान्य झालं. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे राज्यांची पुनर्रचना ही ढोबळमानाने प्रांतिक आधारावर होते. फक्त भाषा हाच एक क्रायटेरिया नाही हे आपल्याला माहिती आहे, पण तो एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. ढोबळमानाने आपल्याला माहिती की राज्यांची जी रचना आहे ती भाषेच्या आधारावर आहे. मग हेच तत्व लक्षात ठेवा की नेहरू अहवालाने सुद्धा मान्य केलं होतं, जे तत्व नंतर स्वीकारलं देखील गेलेलं आहे. 1956 साली झालेला कायदा, घटना दुरुस्ती ही याच तत्वाला मान्यता देते. आणि आपल्याला माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये यासाठी झालेलं आंदोलन, त्या मागणीसाठी केले गेलेले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि हा मुद्दा या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे की सुरुवातीपासूनच काँग्रेस या मताच्या बाजूने होती. लक्षात ठेवा, भाषिक आधार प्रांताची पुनर्रचना झाली पाहिजे हे मत काँग्रेसमधल्या नेत्यांनी सुरुवातीपासून व्यक्त केलं होतं. आणि या कॉन्टेक्स्टमध्ये लोकमान्य टिळकांनी ही मागणी केली होती. लक्षात ठेवा की भाषिक आधार प्रांतांची पुनर्रचना झाली पाहिजे ही मागणी लोकमान्य टिळकांच्या काळापासून होती. हा मुद्दा आपण समजून घ्या. नेहरू अहवालाने त्याचा पुनरुच्चार केला होता. म्हणजे या गोष्टीला काँग्रेसची सुरुवातीपासून मान्यता होती, राष्ट्रीय नेतृत्वाची सुरुवातीपासून त्याला पाठिंबा होता. हा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय आणि प्रांतिक स्तरावर जबाबदार शासन पद्धती मिळायला पाहिजे. याच्या आधी काय होतं? फक्त प्रांतिक स्तरावर जबाबदार शासन पद्धती, ते देखील मर्यादित प्रमाणामध्ये. राखीव सोपीव माहिती आहे तुम्हाला,
प्रांतिक स्तरावर जबाबदार शासन पद्धती ते देखील मर्यादित प्रमाणामध्ये, म्हणजे फक्त सोपीव खात्याची मंत्री जी होती, मंत्रिपद होती, सोपीव खात्याचा जो कारभार होता तो फक्त भारतीय मंत्र्यांच्या हाती होता आणि राखीव खाती गव्हर्नरकडे होती. नेहरू अहवालानं काय मागणी केली की सर्वच खाती सोपीव असावीत, म्हणजे सगळीच खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवा, प्रांतिक त्याचप्रमाणे केंद्रीय स्तरावर. म्हणजे काय, केंद्राचा प्रमुख व्हाईसरॉय असेल, पण व्हाईसरॉयला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल आणि हे मंत्रिमंडळ केंद्रीय कायदेमंडळाला जबाबदार असेल. ठीक आहे. आणि हे जे केंद्रीय कायदेमंडळ असेल हे दुहेरी असेल. ओके. सिनेट, अमेरिकेप्रमाणे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह अशी रचना यांनी सुचवली होती, लक्षात ठेवा. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. अशा प्रकारची रचना त्यांनी सुचवली होती. तर हे जबाबदार शासन पद्धती असावी. ओके. त्याचप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ रद्द जरी केले, राखीव जागा दिल्यानंतरही मुस्लिमांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. म्हणजे जे अल्पसंख्य घटक आहेत त्यांना त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक हक्कांचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असेल आणि त्याला संरक्षण मिळावं, त्या अधिकाराला संरक्षण मिळावं, हे तत्व नेहरू अहवालाने मान्य केलं होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी मूलभूत हक्कांची तरतूद देखील केली होती, हे लक्षात ठेवा. ओके. आता केंद्रीय कायदेमंडळाची रचना कशी असेल, तर त्याचा प्रमुख असेल गव्हर्नर जनरल. तो राणीनं किंवा राजाने नेमलेला असल्यामुळं तो व्हाईसरॉय असेल. ठीक आहे. व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल. आणि तो म्हणजे तो प्रमुख, शासन प्रमुख जरी असला तरी तो कसा असेल, तो नॉमिनल हेड असेल, म्हणजे नावापुरता प्रमुख. आणि तो कुणाच्या सल्ल्याने, म्हणजे आजची जी रचना आहे तशा पद्धतीची रचना, तर तो कायदेमंडळाला जबाबदार असताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करेल. ओके. तो पूर्णपणे काम करण्यासाठी स्वतंत्र असेल अशातला भाग नाहीये, तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने तो काम करेल. आणि हे जे मंत्रिमंडळ असेल ते कायदेमंडळाला जबाबदार असेल आणि कायदेमंडळ हे लोकांनी निवडून दिलेलं असेल आणि त्याकरता जास्तीत जास्त लोकांना मताचा अधिकार भेटला पाहिजे, जेणेकरून एक प्रातिनिधिक स्वरूपाची शासन संस्था भारतामध्ये स्थापन झाली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका नेहरू अहवालाने घेतली होती, हे लक्षात घ्या. ओके. आता हा जो व्हाईसरॉय असेल त्याची नेमणूक कोण करेल, ते इंग्लंडमधले ब्रिटिश शासन, पण वेतन मात्र भारतीय तिजोरीतून भेटणार आहे. साहजिकच आहे, काम भारतीयासाठी करतोय तर वेतन भारताकडूनच मिळेल. पण त्याच वेळेला भारत हा ब्रिटिशांच्या वसाहतीचा हिस्सा आहे आणि म्हणून त्याची नेमणूक ही इंग्लंडमधल्या ब्रिटिश शासनाकडून होईल. तर हे मुद्दे समजून घ्या, हे मुद्दे महत्वाचे आहेत. ओके. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं केंद्रीय स्तरावर द्विगृही रचना यांनी सांगितली होती. प्रांतिक कार्यकारी मंडळाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, तर प्रांतिक कार्यकारी मंडळाचा प्रमुख हा गव्हर्नर असेल आणि तो कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करेल. वर जसं होतं तसंच इथं सुद्धा होता. आणि प्रांतिक कायदेमंडळाचा कालावधी हा 5 वर्ष असेल. ओके. हे मुद्दे समजून घ्या. थोडक्यात केंद्रीय आणि प्रांतिक स्तरावर जबाबदार शासन पद्धतीचं तत्व नेहरू अहवालाने सुचवलं होतं. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ओके. मग आता हा झाला नेहरू अहवाल. आता नेहरू अहवालाचं पुढे काय झालं, तर आताच आपण बघितलं की ऑगस्ट 1928 मध्ये नेहरू अहवालाच्या पुढे काय झालं. ऑगस्ट 1928 मध्ये नेहरू अहवाल सादर झाला होता. नेहरू अहवाल सादर झाला. पण आता गंमत काय झाली लक्षात ठेवा की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काय होतं की जिना जे होते ते सायमन आयोगाला विरोध करत होते आणि त्याच वेळेला नेहरू अहवालाच्या कामकाजामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग म्हणा किंवा त्यांनी पाठिंबा दिला होता, सहकार्य केलं होतं. नेहरू अहवालाच्या काही प्रोसिडिंग्स होत्या त्याला जिनांचा संमती होती, पाठिंबा होता, सहकार्य होतं. परंतु जेव्हा नेहरू अहवालामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची भाषा केली ती मात्र जिनांना मान्य नव्हती, कारण त्यामुळे जिनांचं जे राजकारण होतं ते कुठेतरी धोक्यामध्ये आलं असतं. आणि म्हणून स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले जावेत या मागणीला जिनांनी नकार दिला होता. कारण जिनांचं असं म्हणणं होतं तर स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले, ठीक आहे, तर स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले तर मग काय होईल की मुस्लिमांच्या हक्कांना कुठेतरी धोका निर्माण होईल आणि त्यामुळं लक्षात घ्या की जिनांनी या गोष्टीला विरोध केला होता. ओके. तर जिनांचं असं म्हणणं होतं की मुस्लिमांना अजून विशेष अधिकार मिळाला पाहिजेत. कोणते कोणते विशेष अधिकार त्यांना हवे होते, तर मग मुस्लिम समुदायाच्या घटकांना केंद्रीय स्तरावर 1/3 रिझर्वेशन किंवा 1/3 जागा मिळायला पाहिजेत असं जिनांचं म्हणणं होतं. आता ही गोष्ट मान्य होण्यासारखी नव्हती. का नव्हती, कारण त्यावेळेसच्या भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर असं लक्षात येतं की तत्कालीन भारतामध्ये मुस्लिम समुदायाची लोकसंख्या ही 20 ते 25% इतकी होती. म्हणजे मुस्लिम समुदायाचं प्रमाण एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 20 ते 25% इतकं होतं. मग 20 ते 25% लोकसंख्या असणाऱ्या समुदायाला 33% 1/3 प्रतिनिधित्व कसं द्यायचं हा प्रश्न होता.
ओके. आणि त्यामुळं जिनांची ही सूचना मान्य होण्यासारखी नव्हती. पण जिना आपल्या मुद्द्यावर हटून होते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर जिनांचं अजून एक म्हणणं होतं की ज्या भागामध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत त्या ठिकाणी मुस्लिम त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम हे 50% आहेत, बहुसंख्य आहेत, त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये द्या. आणि ज्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्य आहेत त्या ठिकाणी सध्याच्या तरतुदी कायम ठेवा. म्हणजे सध्या ज्या प्रमाणामध्ये मुस्लिमांना दिलं जातं तसं त्या प्रमाणामध्ये सध्याच्या अल्पसंख्य प्रांतांमध्ये द्या. आणि जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत त्या ठिकाणी तुम्ही मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये द्या. तर ही देखील गोष्ट मान्य होण्यासारखी नव्हती. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य आहेत त्या ठिकाणी जर मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व भेटत असेल तर मग तेच लॉजिक लावून ज्या ठिकाणी मुस्लिमेतर बहुसंख्य आहेत त्या ठिकाणी मुस्लिमेतरांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये भेटलं पाहिजे. पण या गोष्टीला जिनांची मान्यता नव्हती. हे मुद्दे समजून घ्या. आणि त्याचवेळेला जिनांचं असं म्हणणं होतं की हे फेडरेशन प्रकारची जी रचना आहे त्या फेडरेशन प्रकारच्या रचनामध्ये शेष अधिकार ज्याला आपण म्हणतो, उर्वरित अधिकार आपण ज्याला म्हणतो, रेसिडिओरी पॉवर्स आपण ज्याला म्हणतो, त्या रेसिडिओरी पॉवर्स या प्रांतांकडे असल्या पाहिजेत. म्हणजे प्रांतांना जास्त अधिकार, केंद्राला कमी. आणि ही गोष्ट काँग्रेस नेतृत्वाला मान्य होण्यासारखी नव्हती. कारण त्यामुळे केंद्र कमकुवत झालं असतं. आणि काँग्रेसला माहिती होतं की केंद्र कमकुवत झालं तर, कारण काय त्यावेळेस एक महत्वाचा राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच होता. म्हणून मग याचा फायदा घेऊन काँग्रेसची सत्ता देशामध्ये स्थापन झाली असती. भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शासन झालं असतं तर त्याच्यावर काँग्रेसचा प्रभाव असला असता. अशा परिस्थितीमध्ये केंद्र कमकुवत असलं असतं तर मग या शासनाला फारसा परफॉर्म करता आला नसता. आणि म्हणून प्रांतिक स्वायत्तता किंवा शेषाधिकार प्रांतांकडे असावेत या गोष्टीला काँग्रेसची मान्यता नव्हती. ओके. तर आपण सिंपल एका शब्दामध्ये लिहूया, जिनांचा विरोध. या नेहरू अहवालामधल्या काही तरतुदींना जिनांनी विरोध केला आणि त्यामुळं जिनांचे आक्षेप जे होते, जिनांच्या आक्षेपांना हिंदू महासभेने विरोध केला. हिंदू महासभा, इतर पक्ष जे होते, हिंदू महासभा असेल, इंडियन नॅशनल काँग्रेस असेल, यांचा विरोध झाला. ठीक आहे. तर मग याच्यामुळे मतभेद निर्माण झाले आणि नेहरू अहवाल अंतिमतः पहिल्या टप्प्यामध्ये स्वीकाराच्या दिशेने पावलं उचलली गेली. पण नेहरू अहवालाचा हा जो प्रयत्न होता तो मागे पडला, हे लक्षात ठेवा. मग अशा परिस्थितीमध्ये ओके, डिसेंबर 1928 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन भरला. कलकत्ता अधिवेशन, इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, लक्षात ठेवा. इंडियन नॅशनल काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन भरलं डिसेंबर 1928 मध्ये. आता नेहरू ऑल पार्टी कॉन्फरन्स पुढे, सर्वपक्षीय परिषदेमध्ये नेहरू अहवालाचं काय झालं हे तर आपण बघितलं. पण आता काँग्रेस पुढे नेहरू अहवालाचं काय करायचं हा प्रश्न होता. कारण काँग्रेसमधलं ज्येष्ठ नेतृत्व होतं, त्यांचं काय म्हणणं आहे की नेहरू अहवालासारखी रचना एवढ्या प्रयत्नांती साध्य झालेली आहे, एवढ्या प्रयत्नांती एवढी महत्वाची रचना, एवढा महत्वाचा अहवाल आपण तयार केलेला आहे. नेहरू अहवाल म्हणजे केवळ काय म्हणू आपण त्याला की एक घटनेचा मसुदा नाहीये, ते भारतीय लोकांच्या ऐक्याचं प्रतीक आहे. हा मुद्दा समजून घ्या. नेहरू अहवाल म्हणजे एक कुठली छोटी मोठी योजना असं त्याचं स्वरूप नाहीये निव्वळ, तर भारतीय लोकांच्या त्या ऐक्याचं प्रतीक आहे. सर्वपक्षीय परिषदेमध्ये सर्व घटक एकत्र येऊन त्यांनी सर्व सहमतीने तयार केलेली ही जी घटना आहे ते आपण एवढ्या सहजासहजी बाजूला टाकायला नको. आणि म्हणून नेहरू अहवालाचा स्वीकार केला पाहिजे असं ज्येष्ठ नेतृत्वाचं म्हणणं होतं. पण जे तरुण नेतृत्व होतं त्यांना हे म्हणणं मान्य नव्हतं. त्यांचं काय म्हणणं की नेहरू अहवालामध्ये वसाहती स्वराज्य ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि आम्हाला वसाहती स्वराज्य मान्य नाही आहे. आणि म्हणून नेहरू अहवाल बाजूला टाकला पाहिजे असं तरुण नेतृत्वाचं कंसामध्ये सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. आता काँग्रेसमध्ये देखील मतभेद निर्माण झाले. नेहरू अहवालाचं काय झालं, पण आपल्याला माहिती आहे काँग्रेसने नेहमीच एक समन्वयवादी भूमिका त्या काळामध्ये घेतली होती. लक्षात ठेवा. काँग्रेसने म्हणजे काँग्रेसमधल्या नेतृत्वाने समन्वयवादी भूमिका घेतली आणि त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारे समझोता झाला. जहाल म्हणण्यापेक्षा तरुण आणि ज्येष्ठ नेतृत्व यांच्यामध्ये असा एक समझोता झाला की काँग्रेस एका वर्षासाठी नेहरू अहवालाचा स्वीकार करेल. म्हणजे काय, काँग्रेस अजून एक वर्ष वसाहतीचं स्वराज्य याच ध्येयाचा पाठपुरावा करेल. पुढील वर्षभरासाठी काँग्रेस वसाहतीचं स्वराज्य याच ध्येयाचा पाठपुरावा करेल आणि ब्रिटिश सरकारला नेहरू अहवाल स्वीकारण्याची म्हणजेच वसाहतीचं स्वराज्य हे ध्येय स्वीकारण्याची एक संधी वर्षभराकरता ब्रिटिशांना दिली जाईल. या वर्षभरामध्ये ब्रिटिशांनी नेहरू अहवालाचा स्वीकार नाही केला, ओके, ब्रिटिशांना संधी दिली जाईल आणि या संधीचा वापर ब्रिटिशांनी नाही केला तर मग एका वर्षानंतर, लक्षात घ्या, एका वर्षानंतर काँग्रेस स्वतःच नेहरू अहवाल नाकारेल आणि वसाहतीचं स्वराज्य हे आमचं ध्येय नसून पूर्ण स्वराज्य हे आमचं ध्येय आहे असं काँग्रेस घोषित करेल आणि पूर्ण स्वराज्याच्या ध्येयासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल
असा समझोता काँग्रेसने केला आणि एका वर्षासाठी नेहरू अहवालाचा स्वीकार झाला होता, हे लक्षात ठेवा. सो एका वर्षासाठी नेहरू अहवालाचा स्वीकार झाला आणि पुढील वर्षभरामध्ये शासन नेहरू अहवाल स्वीकारावेत याकरता प्रयत्न झाले, याकरता वाट पाहणं झालं, प्रयत्न झाले, दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, पण याच्यापैकी काहीही झालं नाही. लक्षात ठेवा, शासन नेहरू अहवालाचा स्वीकार नाही केला. वसाहती स्वराज्य हे ध्येय शासनाने स्वीकारलं नाही. उलट लक्षात घ्या की ब्रिटिश शासनाने हे घोषित केलं की आयर्विन, आता या काळामध्ये आयर्विन हे काय म्हणू आपण त्याला, की गव्हर्नर जनरल बनलेले आहेत, व्हायसरॉय बनलेले आहेत. आणि ऑक्टोबर 1929 मध्ये लॉर्ड आयर्विननं घोषणा केली की भविष्यामध्ये भारताच्या बाबतीमध्ये ज्या काही राजकीय सुधारणा केल्या जातील, जे काही नवीन संवैधानिक रचना केली जाईल, राजकीय सुधारणा केल्या जातील, त्या पूर्णपणे सायमन आयोगाच्या अहवालावर आधारित असतील. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आणि सायमन आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आम्ही लंडनमध्ये गोलमेज परिषदेला बोलवू. म्हणजे काय, बर्कनहेडनी जे सांगितलं होतं की तुम्ही एकत्र या, अहवाल तयार करा, ओके, आम्ही त्याचा विचार करू, ओके, या आश्वासनाला ब्रिटिशांनी पानं पुसली. लक्षात ठेवा. म्हणजे सिंपल त्यांनी काय केलं की सुरुवातीला भारतीयांना आश्वासन दिलं, गाजर दाखवलं आणि नंतर मग भारतीयांनी आश्वासन पाळायला नकार दिला. ठीक आहे. आता साहजिकच म्हणजे थोडक्यात काय, आता संघर्ष होणारे उघड झाला. ऑक्टोबर 1929 मध्ये आयर्विनने आपली भूमिका स्पष्ट केली आणि मग त्या परिणामी लक्षात घ्या की नोव्हेंबर 1929 मध्ये दिल्ली या ठिकाणी अजून एक सर्वपक्षीय परिषद भरली आणि त्या ठिकाणी गांधीजींच्या नेतृत्वाखाली या सर्व भारतामधल्या राष्ट्रीय नेत्यांनी एक मागणी केली होती. मागणी काय केली होती की आम्ही गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होऊ, पण आमची अट काय आहे, आमची ही अट आहे की या गोलमेज परिषदेचा हेतू काय असायला पाहिजे. तर गोलमेज परिषदेचा हेतू स्वराज्य, ओके, किंवा वसाहती स्वराज्य हे कधी द्यायचं याचा विचार करणं नसून वसाहती स्वराज्य लगेच देण्यासाठी आम्ही काय उपाययोजना करू याचा विचार करणं हा गोलमेज परिषदेचा हेतू आहे, असं ब्रिटिशांनी घोषित करावं. आम्ही गोलमेज परिषदेला हजेरी लावतो. म्हणजे बघा, गांधीजींनी याला लक्षात घेतलेलं दिल्ली मॅनिफेस्टो असं म्हटलं जातं. दिल्ली घोषणा, दिल्ली मॅनिफेस्टो. त्यांचं काय म्हणणं होतं, चला ठीक आहे, शासन गोलमेज परिषद आयोजित करतेय, हरकत नाही, पण राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषदचा हेतू काय असायला पाहिजे, हेतू काय असावा. तर गोलमेज परिषदेचा हेतू हा वसाहतीचं स्वराज्य देणं हा तर आहेच, कारण ब्रिटिशांनी ते मान्य केलेलं होतं, वसाहत स्वराज्य देणं हे आम्हाला हाच आमचा हेतू आहे, हे मॉन्टेग्यूच्या गोष्टीपासून सांगतात. सो वसाहतीचं स्वराज्य लगेचच तात्काळ देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, काय उपाययोजना करता येईल हे ठरवणे हा गोलमेज परिषदेचा हेतू असला पाहिजे. ठीक आहे. तर ही काँग्रेसची मागणी होती. लक्ष, काँग्रेस म्हणजे किंवा नेत्यांची मागणी असं म्हणून म्हणण्याकडे, याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे नेते होते. ओके, ही मागणी कुणाची होती, राष्ट्रीय नेत्यांची मागणी, राष्ट्रीय नेत्यांची मागणी. आणि ब्रिटिश शासनाचा पवित्रा काय होता, ब्रिटिश शासनाचा पवित्रा होता आरटीसीचा हेतू काय असावा या बाबतीमध्ये, ब्रिटिश शासनाचा पवित्रा होता सायमन आयोगावर चर्चा करणं. ब्रिटिश शासनाचा पवित्रा सायमन अहवालावर चर्चा करणं. म्हणजे थोडक्यात आरटीसीचा नेमका हेतू काय असायला पाहिजे या मुद्द्यावरून राष्ट्रीय नेतृत्व आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये विसंवाद होता, मतभेद होते, लक्षात ठेवा. आणि मग त्यामुळं आता ऑफकोर्स ब्रिटिश शासन अशा काही गोष्टी मान्य करणं शक्यच नव्हतं. तर ब्रिटिशांनी असं कोणतंही काय म्हणून आपण त्याला की मान्य करायला नकार दिला, कोणतीही मागणी मान्य करायला नकार दिला आणि परिणामी राऊंड टेबल कॉन्फरन्सेसमध्ये काँग्रेसचा सहभाग असताना हे उघड झालं. ठीक आहे. मग नोव्हेंबर 1929 मध्ये गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये काही चर्चा झाल्या, समझोता काढता येईल का यासाठी काही चाचपणी झाली, पण तो प्रयत्न देखील फेल गेला होता, लक्षात ठेवा. ओके, मधल्या काळामध्ये काय झालं होतं, मधल्या काळामध्ये सॉन्डर्सची हत्या झाली होती, मधल्या काळामध्ये क्रांतिकारकांनी भगतसिंग, सुखदेव, सॉन्डर्सची हत्या झाली होती. त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळावर, सेंट्रल असेंब्लीवर त्यांनी बॉम्ब हल्ला सुद्धा केला होता.
या सगळ्या गोष्टींमुळे राष्ट्रीय वातावरण तापलं होतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात समझोत्याचे मार्ग आता हळूहळू बंद व्हायला लागले होते. ब्रिटिश शासनाने अशी कोणतीही मागणी मान्य करायला नकार दिला. राष्ट्रवादी चळवळ आता प्रभावी ठरत चालली होती. लोकांच्या मनामध्ये साम्राज्यवाद वसाहतवादाबद्दलची जी चीड आहे ती वेगळ्या वेगळ्या मार्गाने व्यक्त व्हायला लागली होती आणि त्याच्यामुळे संघर्ष होणारे उघड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अशा बॅकग्राऊंडला नोव्हेंबर 1929 मध्ये गांधी आणि आयुर्वेद यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याला फारसं फळ नाही लाभलं आणि मग डिसेंबर 1929 मध्ये काँग्रेसचं लाहोर अधिवेशन भरलं. या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि या लाहोर अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती आहे डिसेंबर 1929 साली लाहोर अधिवेशन भरलं, लाहोर सेशन भरलं आणि या लाहोर सेशनच्या अध्यक्षता आपल्याला माहिती आहे जवाहरलाल नेहरू आणि या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला. पूर्ण स्वराज्याचा ठराव म्हणजे काय, काँग्रेसने घोषित केलं की नेहरू अहवाल आता संपुष्टात आलेला आहे. म्हणजे इथून पुढे नेहरू अहवाल संपुष्टात आलेला आहे, म्हणजेच आता इथून पुढे आम्ही वसाहतीचं स्वराज्य हे ध्येय ठेवणार नाही. आता इथून पुढे आमचं ध्येय पूर्ण स्वराज्य हेच असेल आणि या पूर्ण स्वराज्याच्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आता गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करत आहोत. ठीक आहे, ही घोषणा इंडियन नॅशनल काँग्रेसने केली. यालाच आपण पूर्ण स्वराज्याचा ठराव असं म्हणतो आणि त्याच्यातून जे काही निर्माण झालं त्याला सविनय कायदेभंगाची चळवळ असं म्हटलं जातं, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. लक्षात ठेवा, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंग चळवळ, हे लक्षात घ्या. आता सविनय कायदेभंग म्हणजे काय तर लक्षात ठेवा की या सविनय कायदेभंग चळवळीचं स्वरूप काय असणार आहे. सविनय कायदेभंग चळवळीचं स्वरूप लक्षात घ्या. या ठिकाणी कायद्याचा भंग करायचा आहे. असहकार आणि सविनय कायदेभंग यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. लक्षात घ्या, असहकारामध्ये काय असतं, असहकारामध्ये साम्राज्यवादाशी असहकार करायचा. साम्राज्यवादाची जी जी प्रतीकं आहेत, ज्या ज्या संस्था आहेत साम्राज्यवादाचं समर्थन करणाऱ्या, साम्राज्याचं प्रतीक असणाऱ्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा. कुठलंही सहकार्य नाही करायचं, जसं की कोर्टामध्ये जायचं नाही, शाळांमध्ये जायचं नाही अँड सो ऑन. पण असहकारामध्ये कायदा मोडणं अभिप्रेत नाहीये, लक्षात ठेवा. असहकारामध्ये कायदा मोडणं अभिप्रेत नाही आहे. पण आता सविनय कायदेभंग हा म्हणूनच पुढचा टप्पा ठरतो गांधीवादी आंदोलनाचा, कारण याच्यामध्ये कायदा मोडणं अभिप्रेत आहे. हा मुद्दा समजून घ्या की असहकार चळवळीच्या तुलनेतला पुढचा टप्पा म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. कारण या सविनय कायदेभंगामध्ये कायद्याचा भंग करायचा आहे. कोणत्या कायद्यांचा भंग तर जे अन्यायकारी कायदे आहेत, जुलमी कायदे जे आहेत, अन्यायकारी जुलमी कायदे यांचा भंग करायचा. आणि हे करत असताना लक्षात ठेवा, हे करत असताना एक काळजी घेतली पाहिजे, म्हणजे हा कायद्यांचा भंग कसा असेल, सविनय असेल, म्हणजे शांततापूर्ण असेल. लक्षात ठेवा, शांततेच्या मार्गाने, हे तत्व अत्यंत महत्वाचं आहे. शांततेच्या मार्गाने हा कायद्याचा भंग झाला पाहिजे, लक्षात घ्यावा. आणि ऑफकोर्स हे कसं असणार होतं, हे मास म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, ओके, जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. सामूहिक, ओके, सामूहिक असेल, शांततेच्या मार्गाने असेल आणि अन्यायकारी जुलमी कायद्यांचा भंग, हे त्याच्या मागचे तत्व होतं. आता लक्षात ठेवा, कायद्याचा भंग मग सशस्त्र का नाही करायचा, हिंसक पद्धतीने का नाही करायचा, त्याच्यामुळे अजून जास्त इम्पॅक्ट निर्माण झाला असता तर नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे महत्व कशाला आहे, सामूहिक भंग करण्याला आहे. कारण सामूहिक पद्धतीनं किंवा सामूहिक स्तरावर कायद्याचा भंग केला तर शासन हतबल होऊन जाईल. एका दुःखा माणसाने कायद्याचा भंग केला, छोट्याशा गटानं कायद्याचा भंग केला तर त्यांना कायदाभंग केला या नावाखाली सरकार सहजपणे त्यांच्यावर कारवाई करू शकतं. पण जेव्हा मोठ्या समूहाकडून कायद्याचा भंग जर झाला तर शासन काही करू शकणार नाही, हे त्याच्या मागचं तत्व होतं. आणि हा जुलमी कायद्यांचा भंग असल्यामुळं साहजिकच सहानुभूती कोणाच्या बाजूने आहे, ओके, सरकारच्या बाजूने नाही. ज्यांनी कायदे केले त्यांच्या बाजूने सहानुभूती असणार नाही, तर ज्यांनी कायद्यांचा भंग केला त्यांच्या बाजूने सहानुभूती असेल, हे त्याच्या मागचं पहिलं तत्व लक्षात ठेवा. आणि त्याचवेळेला हा कायदेभंग हा सविनय म्हणजे शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे. का शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे, कारण जर या कायद्यांचा भंग करत असताना जर हिंसेच्या मार्गाचा अवलंब केला तर काय होईल, हिंसेच्या मार्गाचा अवलंब जर झाला तर कायदा सुव्यवस्था धोक्यामध्ये आली, ओके, पब्लिक हेल्थ, त्याला आपण म्हणतो की सार्वत्रिक स्वास्थ्य, कोणतं स्वास्थ्य तर कायदा सुव्यवस्थेचं स्वास्थ्य, हे धोक्यामध्ये आलं. या कारणाखाली लोकांच्या हिंसाचाराला उत्तर म्हणून शासन डबल हिंसाचार करेल, 10 पट हिंसाचार करेल आणि निर्माण झालेली लोकचळवळ चिरडून टाकणं शासनाला सहज शक्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे या सामूहिक कायदेभंगाच्या दरम्यान जर
ओके, कळत नकळत, जाणीवपूर्वक नसताना जर हिंसेचा वापर झाला तर अशा प्रकारची चळवळ चिरडणं शासनाला सहज शक्य आहे. मग आता अशा प्रकारे चळवळ जर चिरडली गेली तर मूळ आंदोलन बाजूला राहतं आणि लोकांनी केलेला हिंसाचार ओके हाच समोर येतो आणि त्याला जस्टिफिकेशन देणं शक्य नाहीये, त्याचं समर्थन करणं शक्य नाहीये. कारण शासनाचा हिंसाचार जस्टिफाईड आहे. कारण शासन काय सांगेल की लोकांनी हिंसाचार केला आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून आम्ही हिंसाचार केला. पण लोकांच्या हिंसाचाराचं काय जस्टिफिकेशन आहे? लोकांना कायद्यांना विरोध करायचा आहे, तुम्ही शांततेच्या मार्गाने सुद्धा करू शकता. तुम्हाला पब्लिक प्रॉपर्टी किंवा लोकांच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा कोणताच हक्क नाही. ओके, मग हेच तत्व गांधीजी ध्यानामध्ये घेतलं होतं आणि म्हणून हा कायदेभंग सविनय पद्धतीने शांततेच्या मार्गाने असला पाहिजे. आणि हा कायदेभंग शांततेच्या मार्गाने असल्यामुळं ब्रिटिशांचे हात पूर्णपणे बांधले गेले होते. लक्षात ठेवा, ही चळवळ दडपावी कशी हेच ब्रिटिशांना समजत नव्हतं. ठीक आहे, या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, या संदर्भामध्ये ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याचं वक्तव्य अत्यंत सूचक असं आहे. हा अधिकारी काय म्हणतो, या सविनय कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे गोंधळात पडलो होतो, कन्फ्यूज झालो होतो. काय प्रतिक्रिया द्यावं आम्हाला कळतच नव्हतं. आम्ही काही केलं की हे नेते हे लोक अन्याय म्हणून ओरडतात आणि आम्ही काहीच नाही केलं आम्ही जिंकलो म्हणून ओरडतात. नेमकं आम्ही आंदोलनाला प्रतिसाद कसा द्यावा, प्रतिक्रिया कशी द्यावी हेच आम्हाला कळत नव्हतं. अशी या ब्रिटिश अधिकाऱ्याची प्रतिक्रिया होती. लक्षात ठेवा, याच्यातच गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या तत्वाचा सार मावलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर हे सविनय कायदेभंग आंदोलन नेमकं सुरू कसं झालं हे समजून घ्या. बॅकग्राऊंड तर आपण आत्ताच बघितलं, सविनय कायदेभंग चळवळीचं बॅकग्राऊंड काय होतं आपण बघितलं. आता सुरुवात कशी झाली ते बघूया. बॅकग्राऊंडचा जेव्हा आपण विचार करतो आपण आत्ताच बघितलं, डिसेंबर 1929 साली लाहोर अधिवेशन भरलं होतं आणि या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसने पारित केला होता, हे लक्षात ठेवा. ओके, तर डिसेंबर 1929 सालच्या लाहोर अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत केला आणि त्यानंतर मग चळवळीची सूत्र जी आहेत ते गांधीजींकडे सोपवण्यात आली होती. लक्षात ठेवा, चळवळीची संपूर्ण सूत्र जी आहेत ती गांधीजींकडे सोपवण्यात आली होती आणि त्यानंतर गांधीजींनी व्हायसरॉयला पत्र लिहून, ठीक आहे, त्याआधी काय झालं की 26 जानेवारी 1930 रोजी गांधीजींनी व्हायसरॉयला पत्र लिहून, ठीक आहे, गांधीजींनी काही मागण्या केल्या होत्या. त्याला गांधीजींच्या 11 मागण्यांची सनद असं म्हटलं जातं. गांधीजींनी व्हायसरॉयला पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या, त्याला गांधीजींच्या 11 मागण्यांची सनद असं म्हटलं जातं. काय होत्या या 11 मागण्या, त्याच्यामध्ये गांधीजींनी कशाची मागणी केली होती लक्षात ठेवा. गांधीजींनी मागितलं होतं संपूर्ण दारूबंदी केली जावी, संपूर्ण दारूबंदी आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. त्याच वेळेला संपूर्ण दारूबंदीची गांधीजींनी मागणी केली. मिठावरील कर रद्द व्हावा ही गांधीजींची मागणी होती. मिठावरचा कर का रद्द झाला पाहिजे, कारण गांधीजी असं म्हणायचे की मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे. माणसाला हवा आणि पाणी या व्यतिरिक्त जर काही कशाची गरज असेल अत्याधिक ते म्हणजे मिठाची आहे आणि म्हणून मिठावरचा कर हा अमानवी कर आहे, इनह्युमन टॅक्स आहे असं गांधीजींचं म्हणणं होतं. म्हणून अशा प्रकारचं जुलमी जाचक कर रद्द व्हावा अशी मागणी गांधीजींनी केली होती. लक्षात ठेवा, मिठावरचा कर रद्द व्हावा आणि हा कर रद्द झाला नाही तर त्या विरोधामध्ये आंदोलन करणं त्याचं महत्व गांधीजींनाच कळालं होतं. मिठाचा कायदा मोडण्यामागे ओके लक्षात घ्या की इव्हन काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा कुठेतरी एक शंका होती आणि ब्रिटिश लोकांना देखील शंका होती. ब्रिटिश तर खुश झाले जेव्हा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडायचं ठरवलं होतं. त्या ब्रिटिश शासनाला आनंद झाला, कारण त्यांना काय वाटलं की मिठावरच्या करासारखा क्षुल्लक मुद्द्यावर गांधीजी आंदोलन करतात, त्याला पाठिंबा मिळणं शक्यच नाहीये. म्हणजे गांधीजींची चळवळ सुरुवातीलाच फेल आहे असं सरकारचा होरा होता. पण गांधीजींनी सरकारचं कॅल्क्युलेशन पूर्णपणे चुकवलं असं आपल्या लक्षात येत आहे, कारण लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ओके, काँग्रेसच्या नेत्यांची देखील सुरुवातीला तशीच समजत होती, पण ती समजूत देखील गांधीजींनी खोटी ठरवली. जेव्हा दांडी यात्रा झाली होती आणि गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला होता. मिठावरचा कर रद्द व्हावा ही गांधीजींनी मागणी केली होती. त्याच वेळेला भारतीय चलन आणि ब्रिटिश चलन यांच्यामध्ये जे समीकरण होता, यांच्यामध्ये जो विनिमयाचा दर होता तो ब्रिटिश चलनाच्या बाजूने होता. हा विनिमयाचा दर भारतीय चलनाच्या बाजूने व्हावा आणि त्यासाठी भारतीय चलनाचं काही प्रमाणात का होईना अवमूल्यन व्हावं ही मागणी गांधीजींनी केली होती. शेतसाऱ्यामध्ये कपात व्हावी, लष्कराच्या खर्चामध्ये कपात व्हावी, उच्च सनदी सेवक जे आहेत त्यांच्या वेतनामध्ये कपात व्हावी या मागण्या गांधीजींनी केल्या होत्या. त्याचप्रमाणे शस्त्र धारण करण्याचा, स्वसंरक्षणासाठी शस्त्र धारण करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्र धारण करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि तो अधिकार देण्यासाठीचे नियम जे आहेत ते ओके एक्झिक्युटिव्हच्या हाती नसता ते
लोकप्रतिनिधींच्या हाती असायला पाहिजेत. अशा प्रकारची मागणी गांधीजींनी केली होती. त्याचं गुप्तचर संस्था ज्याला आपण सीआयडी असं म्हणतो, ते सीआयडी जी आहे ते देखील लोकनियंत्रणाखाली असली पाहिजे अशी मागणी गांधीजींनी केली होती. हे मुद्दे समजून घ्या. त्याचप्रमाणे खुनाचा आरोप नसणारे जे राजकीय कैदी होते त्यांची तात्काळ सुटका व्हावी अशी मागणी गांधीजींनी केली होती. अशा टोटल 11 मागण्या गांधीजींनी केल्या होत्या. आणि मग लक्षात ठेवा की गांधीजींनी व्हायसरॉयला या मागण्यांचे पत्र लिहिलं. आणि मग साहजिकच जसं मी तुम्हाला सांगितलं की गांधीजींनी इशारा देखील दिला होता, या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मग मी सत्याग्रह करेन. ओके, ही गांधीजींनी त्यांना इशारा देखील दिला होता. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश सरकारची धारणा काय होती, या आंदोलनाला यश मिळणार नाही. ओके, ही ब्रिटिश शासनाची धारणा आहे आणि त्यामुळं ब्रिटिशांनी या मागण्यांना काहीही महत्व दिलं नाही. आणि अंतिमतः पुन्हा एकदा गांधीजींनी व्हायसरॉयला पत्र लिहिलं आणि सत्याग्रहाचा इशारा दिला होता. पण शासनाने कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही दिला आणि अंतिमतः 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती. हे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे, आपल्या 78 अनुयायांसह गांधीजी साबरमती आश्रमातून दांडीकडे निघाले होते. या प्रसंगी गांधीजींनी एक प्रतिज्ञा केली होती. साबरमती आश्रम जेव्हा गांधीजींनी सोडला, जेव्हा दांडी यात्रेला त्यांनी प्रारंभ केला होता, तेव्हा गांधीजींनी एक प्रतिज्ञा केली, जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी साबरमतीला परत येणार नाही. ओके, ही प्रतिज्ञा गांधीजींनी केली आणि त्यानंतर आपल्या 78 अनुयायांसह गांधीजी दांडीकडे मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघाले होते. हे लक्षात ठेवा. तर ही दांडी यात्रा लक्षात ठेवा की अत्यंत लक्षणीय अशा प्रकारचं हे दृश्य होतं. 78 लोकांसह गांधीजी निघाले, पण दांडीला जेव्हा पोहोचले होते तेव्हा त्यांच्यासोबत हजारोंचा समुदाय होता. लक्षात ठेवा. म्हणजे काय, मार्गामध्ये खूप सारे लोक गांधीजींना भेटले होते आणि एक अत्यंत लक्षणीय अशा प्रकारचं हे दृश्य होतं. ओके, सुभाषचंद्र बोस यांनी या दांडी यात्रेची तुलना नेपोलियन जेव्हा एल्बामधून पॅरिसला आला होता त्या घटनेशी केली होती. ओके, फ्रेंच क्रांतीच्या दरम्यान एक मोमेंट असा होता की नेपोलियनचा पराभव झाला होता. फ्रेंच क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण म्हणूया की नेपोलियनचा पराभव झाला होता. आणि नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर जे काही दोस्त राष्ट्र होते युरोपमधले, त्या लोकांनी नेपोलियनला एल्बा नावाच्या एका बेटावर बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर फ्रेंचमध्ये पुन्हा राजेशाहीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. पण तत्कालीन फ्रेंच राजा जो तो लुई 18वा तो अकार्यक्षम निघाला. त्याचा फायदा नेपोलियनने घेतला आणि नेपोलियन आपल्या तुरुंगातून एल्बामधल्या विजनवासातून नेपोलियन निसटला आणि पुन्हा तो पॅरिसमध्ये आला आणि पॅरिसमध्ये त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. आणि या नेपोलियनच्या मार्गक्रमणादरम्यान खूप सारे फ्रेंच लोक त्याला जॉईन झाले होते. तर सुभाषचंद्र बोसांनी नेमकी याच घटनेची तुलना गांधीजींच्या दांडी यात्रेशी केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे गावागावांमध्ये गांधीजींच्या अनुयायांचं स्वागत केलं जायचं. ओके, गावाचा जो मुख्य रस्ता असेल तो साफ केला जायचा, सारवला जायचा, सडे वगैरे टाकले जायचे, पताकांनी पूर्णपणे तो रस्ता सजवला जायचा. आणि मग गांधी जेव्हा त्या रस्त्यावरून जात असत, मार्गक्रमण करत असत, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जे सत्याग्रही अनुयायी असायचे एक प्रकारे सलामी द्यायचे. सलामी कशी द्यायचे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अत्यंत शांतपणे ते चरख्यावर सूत कातत बसायचे. आणि अशा पद्धतीने गांधीजींना एक वेगळ्याच प्रकारची सलामी आपण ज्याला म्हणूया, सॅल्यूट आपण ज्याला म्हणूया, तो दिला जायचा. ठीक आहे, अत्यंत काय म्हणून आपण त्याला की लक्षणीय अशा प्रकारचं हे दृश्य होतं, अभूतपूर्व अशा प्रकारचं हे दृश्य होतं. फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये देखील याला प्रसिद्धी देण्यात आली होती. लक्षात घ्या, अमेरिकेमधल्या वृत्तपत्रांमध्ये, ब्रिटिश वृत्तपत्रांमध्ये या गोष्टी वारंवार म्हणजे काय म्हणून आपण त्याला की डे टू डे बेसिसवर चर्चेला जात होत्या. अशा परिस्थितीमध्ये 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजी 5 एप्रिलला गांधीजी दांडी या ठिकाणी पोहोचले. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी या ठिकाणी पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी अत्यंत जुलमी अन्यायकारी असा मिठाचा कायदा मोडला. आणि अशा पद्धतीने 6 एप्रिल 1930 रोजी चळवळीला सुरुवात झाली होती. हे लक्षात ठेवा. तो 6 एप्रिल 1930 चळवळीला आरंभ झाला. ओके, आता लक्षात ठेवा की चळवळीचा कार्यक्रम काय होता. तर लक्षात ठेवा चळवळीचा कार्यक्रम काय होता. चळवळीचा कार्यक्रम होता, लक्षात ठेवा, कायदेमंडळावर बहिष्कार टाकणे, शासकीय नोकऱ्यांचा त्याग करणे, दारूबंदीसाठी प्रयत्न, त्यासाठी दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे,
त्यासाठी निदर्शने करणे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जुलमी कायद्यांना विरोध करणे, जसं की मिठाचा कायदा मोडणं. समुद्र किनाऱ्यावर राहणारे जे लोक होते त्यांनी मिठाच्या कायद्याचा भंग करायचा, मिठाचा कायदा मोडणे. त्याच्यानंतर मध्य प्रांतामध्ये जे काय म्हणू आपण त्याला, की वन होते मध्य प्रांतामध्ये, तर आता समुद्र किनारा नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, जंगलचे कायदे मोडणे. म्हणजे ज्या ठिकाणी मीठ म्हणणं शक्य नाही, ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही आहे, अशा ठिकाणी इतर जुलमी कायदे मोडणे, जसं की जंगलचे कायदे मोडणे. जंगलचे कायदे मोडणे. शेतसारा न देणे. ठीक आहे. शेतसारा न देणे, अशा प्रकारे ही चळवळ करण्यात आली होती. लक्षात ठेवा, हाच होता चळवळीचा कार्यक्रम. कायदेमंडळावर बहिष्कार टाकायचा, शासकीय नोकऱ्यांचा त्याग करायचा, दारूबंदीसाठी प्रयत्न करायचे, मिठाचा कायदा, जंगलचे कायदे, शेतसारा न भरणं, अशा पद्धतीने कायद्याचा भंग करणं, हा सविनय कायदेभंगाचा कार्यक्रम होता. हे लक्षात ठेवा. आता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ओके. मग आता शासनाने देखील दडपशाहीला सुरुवात केली, कारण शासनाला एक्सपेक्टेड नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद भेटेल. ओके. ही शासनाची अपेक्षाच नव्हती, हे लक्षात ठेवा. पण आता जसं चळवळीला गती प्राप्त व्हायला लागली, यश प्राप्त व्हायला लागलं, तसं शासनाचे धाबे देखील दणाणले. आणि 14 एप्रिल 1930 रोजी ओके शासनाने जवाहरलाल नेहरूंना अटक केली. काँग्रेसचे अध्यक्ष जे होते जवाहरलाल नेहरू, त्यांना अटक करण्यात आली. आणि एप्रिल 1930 मध्ये, लक्षात ठेवा, आता लगेच प्रतिक्रिया व्यक्त व्हायला सुरुवात झाली. आणि मग एप्रिल 1930 मध्येच ओके सूर्य सेन यांनी चितगाव या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी चितगाव या ठिकाणच्या शस्त्रागारावर त्यांनी हल्ला केला होता. आणि त्यांनी शासकीय शस्त्रे जी होती ती ओके गव्हर्नमेंट आर्मरी आपण ज्याला म्हणतो, ती त्यांनी लुटली होती. आणि त्या शस्त्रांचा वापर त्यांनी सशस्त्र क्रांतीसाठी केला होता. इंडियन रिपब्लिकन आर्मी नावाची एक लष्करी संघटना त्यांनी स्थापन केली. आणि त्या लष्करी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या क्रांतिकारी कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता, सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी. त्यांची ही चळवळ चितगावमध्ये प्रसिद्ध झाली. लक्षात ठेवा. एप्रिल 1930 मध्ये ओके सरहद्द गांधी आपण ज्यांना म्हणतो, खान अब्दुल गफ्फार खान, त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं करण्यात आली होती, आंदोलन केलं गेलं. आणि म्हणून मग या खान अब्दुल गफ्फार खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची जी संघटना होती, खुदाई खिदमतगार नावाची संघटना, खुदाई खिदमतगार नावाची संघटना, या संघटनेच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून निदर्शनं करायला सुरुवात केली. आणि ही निदर्शनं अत्यंतिक बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न ब्रिटिश शासनाने केला होता, लक्षात घ्या. परंतु आणि हे निदर्शन चिरडत असताना ब्रिटिशांनी मिलिटरी पाचारण केली होती, लष्कराला पाचारण केलं होतं. आणि गढवाल आर्मीचे सदस्य त्या चळवळ दडपण्यासाठी मागवले गेले होते. आणि गढवाल आर्मीच्या सदस्यांना, लक्षात घ्या, गढवाल आर्मीच्या सदस्यांना या खुदाई खिदमतगारांवर गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु त्यांनी असा आदेश पाळायला नकार दिला होता. हा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सो वायव्य प्रांतामध्ये खुदाई खिदमतगार चळवळ प्रसिद्ध झाली. मे 1930 मध्ये आता जसं आंदोलन तापत गेलं, आता गांधीजींनी पुढचं टार्गेट दिलं होतं. गांधीजींनी पुढचा इशारा दिला की आता दांडीचा सत्याग्रह झाल्यानंतर माझं पुढचं जे टार्गेट आहे धारासणा या ठिकाणी सत्याग्रह करायचा. आता शासनाला ही भीती होती की गांधीजींनी धारासणाचा सत्याग्रह केलं तर अजून जास्त आंदोलन तापेल, अजून मॅनेज करायला अवघड जाईल. आणि म्हणून 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आले होते. आणि गांधीजींना अटक केल्यानंतर गांधीजींचे अपुरं राहिलेलं कार्य होतं ते सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली पुरं करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. सो सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धारासणाचा सत्याग्रह हा पार पाडण्यात आला होता. ठीक आहे. कसं होतं, तुकड्या तुकड्यांमध्ये बॅचेस आपण ज्याला म्हणूया, सत्याग्रही या धारासणाच्या ठिकाणी जो मिठाचा आगार होतं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचे. आणि मग हे सत्याग्रह म्हणजे त्या ठिकाणी जाऊन मीठ उचलायचं, मीठ बनवायचं, असा त्यांचा प्रयत्न असायचा. साहजिकच या ठिकाणी जे पोलीस होते, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, पोलीस अधिकारी आहेत, भारतीय पोलीस आहेत, हे त्यांना अडवतील, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी पुढे पुढे जात राहायचाच प्रयत्न करायचा. मग जेव्हा त्यांच्यामध्ये झटापट होईल तेव्हा भारतीय कार्यकर्त्यांनी ओके सत्याग्रहींनी मुळीच प्रतिकार करायचा नाही. पोलिसांनी लाठीमार केला, निमूटपणे सहन करायचा, मार खायचा, पण कुठल्याही परिस्थितीत हिंसक प्रतिकार नाही करायचा, पुढे पुढे जातच राहायचा प्रयत्न करायचा. हे करत असताना ओके कितीही इजा झाली, वेदना झाल्या तरी प्रतिकार नाही करायचा. ओके अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलं होतं. म्हणजे या प्रकारच्या आंदोलनातून साम्राज्यवादाचं हिंस्त्र स्वरूप, साम्राज्यवादाचं क्रूर स्वरूप या धारासणा सत्याग्रहाने पुढे आणलं होतं. हे त्याचं फलित आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ब्रिटिशांची जगभरामध्ये नाचक्की झाली होती, हे त्याचं फलित आहे. आणि हाच त्याच्या मागचा हेतू होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे म्हणूनच लक्षात ठेवा की सत्याग्रह हे दुबळ्यांचं साधन नाही आहे,
तर सत्याग्रहासाठी गांधीजींनीच म्हटल्याप्रमाणे ठीक आहे खूप जास्त धैर्य लागतं आणि म्हणून फक्त करेजियस लोकांना, धैर्यवान व्यक्तींना सत्याग्रह शक्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे धारासणा सत्याग्रहानं पूर्णपणे गांधीजींचं म्हणणं सिद्ध केलं असं आपल्याला दिसून येते, लक्षात येते. हा मुद्दा समजून घ्या. ओके. सो मग धारासणा सत्याग्रह झाला. मे 1930 मध्ये सायमन अहवाल आला. सायमन अहवाल आला आणि मग ब्रिटिशांनी आता गोलमेज परिषदा बोलवण्याची तयारी सुरू केली होती. जसं ब्रिटिशांनी सांगितलं की भविष्यामधल्या ज्या काही सुधारणा असतील त्या सायमन अहवालावरच आधारित असतील आणि त्यासाठी गोलमेज परिषदा भरवू. ही घोषणा ब्रिटिशांनी आधीच केली होती. मग त्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी तयारी चालू केली आणि परिणामी झालं काय की ब्रिटिशांनी प्रयत्न केला होता तेज बहादूर सप्रू आणि M.R. जयकर यांना मध्यस्थ करून गांधीजीशी बोलणी करायचा प्रयत्न केला, परंतु ही बोलणी फसली आणि लक्षात ठेवा की काँग्रेस गोलमेज परिषदेमध्ये भाग घेणार नाही हे आता सिद्ध झालं, समोर आलं. म्हणून मग आता काँग्रेसच्या उपस्थिती विनाच, लक्षात घ्या, काँग्रेसच्या उपस्थिती विनाच नोव्हेंबर 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद पार पडली होती, हे लक्षात ठेवा. पहिली गोलमेज परिषद काँग्रेसच्या उपस्थितीविनाच पार पडली आणि काँग्रेस हा एक महत्वाचा राष्ट्रीय पक्ष होता आणि जोपर्यंत काँग्रेस सहभागी होणार नाही तोपर्यंत कोणतीच बोलणी यशस्वी होऊ शकणार नाहीत हे स्पष्ट होतं आणि म्हणून पहिली गोलमेज परिषद ही अपयशी ठरली. आता पहिली गोलमेज परिषद अपयशी ठरल्यानंतर मग शासनाने आपलं धोरण बदललं, आपलं पवित्र शासनाने बदलला आणि शासनानं आता गांधीजींची सुटका केली. एक मवाळ धोरण, समझोताचं धोरण गांधीजींनी स्वीकारलं आणि आता गांधीजींना सोडून शासनाने गांधीजींशी बोलणी करायचा प्रयत्न केला होता, समझोता करायचा प्रयत्न केला. परिणामी झालं काय, फेब्रुवारी 1931 मध्ये गांधीजी आणि अरविंद यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या आणि मग दोघांनी सुद्धा एक कॉमन ग्राउंड घेतलं आणि परिणामी 5 मार्च 1931 रोजी दिल्ली करार झाला होता, हे लक्षात ठेवा. दिल्ली करार यालाच आपण गांधी अरविंद करार म्हणून देखील ओळखतो. काय होता हा गांधी अरविंद करार? याच्यामध्ये असं मान्य करण्यात आलं होतं की जे राजकीय कैदी हिंसेकरता ज्यांना अटक नाही झालेली आहे, खुनाच्या आरोपावरून अटक झालेले राजकीय कैदी खुनाच्या आरोपावरून अटक झालेले कैदी वगळता इतर सर्व राजकीय कैद्यांची सुटका केली जाईल. ठीक आहे, म्हणजे संविधान कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये जे राजकीय कैदी अटकेत गेले होते, ओके, त्यांना सोडलं जाईल. कंडिशन ही की या कैद्यांवर ठीक आहे खुनाचा आरोप नसला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जे क्रांतिकारी विचारांचे नेते होते त्यांच्या सुटकेची तरतूद त्याच्यामध्ये नव्हती, हे लक्षात ठेवा. सो हिंसेच्या आरोपाखाली असणारे आरोपी सोडून ठीक आहे कैदी सोडून इतर राजकीय कैद्यांची सुटका केली जाईल. त्याचप्रमाणे किनाऱ्यावरील प्रदेशामधील लोकांना स्वतःच्या वापरासाठी मीठ उत्पादन करण्याचा अधिकार असेल आणि त्या अशा प्रकारच्या निर्माण केलेल्या मिठावर त्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. पण जर त्यांना विकायसाठी जर ते मीठ तयार करत असतील तर मग मात्र निश्चितपणे त्यांना कर द्यावा लागेल, अशा प्रकारची तरतूद. त्याचप्रमाणे ओके, गांधीजींच्या चळवळीच्या दरम्यान ज्या शासकीय नोकऱ्यांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या होत्या त्यांना नरमाईची वागणूक दिली जाईल. ओके, ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतसारा न भरल्यामुळे शासनाने त्यांच्या जमिनी जप्त केल्या होत्या, ओके, अशा शेतकऱ्यांच्या जमिनी जर शासनाने विकून टाकल्या नसतील तर मग मात्र त्या परत दिल्या जातील, अशा प्रकारची मागणी ओके अरविंद मान्य केली, ते लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे शांततामय निदर्शनं करण्याचा हक्क देखील व्हॉइसरॉयने मान्य केला होता. एक अत्यंत महत्वाची घडामोड आहे, कारण का की शासनाला विरोध करणं हा नागरिकांचा अधिकार आहे, ही गोष्ट शासनाने या ठिकाणी मान्य केली होती आणि ही एक अत्यंत महत्वाची घडामोड आहे ज्याकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. गांधी अरविंद कराराचं फलित काय आहे? तर गांधी अरविंद कराराचं फलित, खूप लोक त्याच्यावर टीका करतात की गांधींनी काहीच साध्य केलं नाही, पण हा एक अत्यंत महत्वाचं तत्व शासनाने मान्य केलं. शासनाच्या धोरणांविरुद्ध ओके निदर्शन करण्याचा किंवा शासनाला विरोध करण्याचा हक्क लोकांना देण्यात आला होता. हा मुद्दा समजून घ्या. प्रोव्हाइडेड दॅट हा विरोध कसा असला पाहिजे? शांततामय. आता हे साहजिकच आहे, सविनय. ओके, तुम्ही विरोध करू शकता पण तो कसा असेल? शांततामय असेल. ओके, तर हे तत्व महत्वाचं आहे. त्याआधी शासन काय करायचं? विरोध केला की राजद्रोहाचा खटला टाकायचा, विरोध केला की राजद्रोहाचा खटला टाकायचा. पण आता तसं असणार नाही. ओके, सरकारने अधिकार मान्य केला होता. एक अत्यंत महत्वाची उपलब्धी आहे, लक्षात ठेवा. याच्या बदल्यामध्ये काँग्रेसने काय मान्य केलं? त्याच्या बदल्यामध्ये गांधीजींनी मान्य केलं की काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होईल. पहिल्या परिषदेत तर नाही झाली काँग्रेस सहभागी, पण दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस सहभागी होईल. ठीक आहे, हे गांधीजींनी मान्य केलं. याच तरतुदींना लक्षात ठेवा की गांधी अरविंद करार किंवा दिल्ली करार असं म्हटलं जातं. ठीक आहे, ते मुद्दे समजून घ्या. मग आता गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला त्यानुसार हजर राहिले. मार्च 1931 मध्ये कराची अधिवेशन भरलं आणि या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल.
लक्षात घ्या. आणि या कराच्या अधिवेशनामध्ये गांधी अरविंद कराराला मान्यता दिली गेली. गांधी अरविंद कराराला मान्यता दिली गेली आणि त्याच वेळेला असं सांगितलं गेलं की काँग्रेसच्या वतीनं गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतील. ओके, हे लक्षात घ्या. तर मग गांधीजी इंग्लंडला गेले. ओके, गांधींसोबत मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, मीरा बहन असे अनेक, घनश्यामदास बिर्ला असे अनेक व्यक्ती होते. पण काँग्रेसच्या वतीनं एकमेव प्रतिनिधी गांधीजी, बाकी त्यांचे अनुयायी म्हणून, त्यांचे सहयोगी म्हणून सोबत गेले होते. पण काँग्रेसच्या वतीनं फक्त गांधीच गेले होते, हे लक्षात ठेवा. ओके, सो गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले, परंतु त्या ठिकाणी भारतीय सदस्यांमध्ये एकमत नव्हता. ओके, भारतीय सदस्यांमध्ये एकमत नसल्यामुळं सामूहिकपणे, संघटितपणे भारतीय सदस्य आपली मागणी शासनासमोर ठेवू शकले नाहीत. परिणामी दुसरी गोलमेज परिषद सुद्धा फेल गेली. गांधीजी डिसेंबर 1931 मध्ये गांधीजी भारतामध्ये परतले आणि जानेवारी 1932 मध्ये त्यांनी पुन्हा चळवळीला आरंभ केला होता, लक्षात ठेवा. सो जानेवारी 1932 मध्ये चळवळीच्या दुसऱ्या चरणाला सुरुवात झाली होती, हे लक्षात ठेवा. सो चळवळीचं दुसरं चरण. तर मग लक्षात घ्या की यावेळेला मात्र सरकार गाफील नाही राहिलं. यावेळेला वेलिंग्टन हा गव्हर्नर जनरल बनला होता आणि पहिल्या टप्प्यामध्ये कसं आंदोलन झालं होतं याचा पूर्ण अनुभव ब्रिटिशांनी घेतला होता आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता गाफील नाही राहायचं. या मधल्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रीय चळवळ थंडावली होती, ब्रिटिश सरकार मात्र थंड नव्हतं पडलं. त्यांनी तातडीनं उपाय योजून अत्यंत जुलमी, जाचक अशा प्रकारचे कायदे केले आणि या कायद्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले, अतिरिक्त अधिकार दिले. जर कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं, चळवळ झाली, तर ती जागच्या जागी चिरडता आली पाहिजे, अशा पद्धतीचे अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. आणि म्हणूनच या चळवळीचं द्वितीय चरण चालू झालं. इमिजिएटली गांधीजींना अटक करण्यात आली, ते लक्षात ठेवा. 28 डिसेंबर रोजी गांधीजी भारतामध्ये परतले आणि 4 जानेवारीला गांधीजींना अटक देखील करण्यात आली होती. सो इमिजिएटली गांधीजींना अटक केली गेली आणि शासनाने अत्यंतिक दडपशाहीचं धोरण अवलंबलं होतं. आणि त्यामुळं लक्षात घ्या, चळवळ ही सुरुवातीपासूनच, म्हणजे लोकांनी देखील प्रयत्न केला होता विरोध करण्याचा, पण शासनाच्या अत्यंतिक दडपशाहीमुळे चळवळीचा जोर हा ओसरतच गेला होता, हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये काय झालं? अशा परिस्थितीमध्ये चळवळीला अचानकपणे एक नवीन वळण लाभलं. नवीन वळण कसं लाभलं असेल तर 16 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश सरकारने आपली पुढची खेळी खेळली, ते म्हणजे जातीय निवाडा जाहीर केला. आणि या जातीय निवाड्याच्या माध्यमातून अस्पृश्य वर्गाला स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मान्य करण्यात आली होती. आता जसं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य केल्यामुळं मुस्लिम समुदाय हा राष्ट्रीय राजकारणापासून दूर गेला, राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेपासून दूर गेला. तशाच प्रकारचा डाव ब्रिटिशांनी आता अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये खेळायचं ठरवलं होतं. आणि जर अस्पृश्यांना हा जो स्वतंत्र मतदारसंघाचं तत्व होतं ते जर मान्य झालं असतं तर काय झालं असतं? अस्पृश्य मतदारसंघ हा हिंदू धर्मीयांच्या चौकटीतून बाहेर पडला असता, राजकीयदृष्ट्या बाहेर पडला असता. आणि त्यामुळं मग राष्ट्रीय चळवळ जी आहे, राष्ट्रवादी संघटन जे आहे ते कमकुवत झालं असतं आणि त्यामुळे साम्राज्यवाद विरोधी जी आघाडी होती ती वीक झाली असती, साम्राज्यवाद मजबूत झाला असता. आणि म्हणूनच गांधीजींनी या गोष्टीला विरोध करायचं ठरवलं आणि 20 सप्टेंबर 1932 रोजी गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली या जातीय निवाड्याच्या तरतुदींच्या विरोधामध्ये. ठीक आहे, अंतिमतः या सगळ्या गोष्टींचा एक दबाव निर्माण झाला आणि गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये बोलणी होऊन समझोता झाला, ज्यामध्ये असं मान्य करण्यात आलं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागा मिळतील आणि त्या वाढीव प्रमाणामध्ये मिळतील. म्हणजे जातीय निवाड्यानुसार जेवढ्या राखीव जागा दलितांना मिळत होत्या, जेवढ्या सेपरेट इलेक्टोरेट्सच्या मतदारसंघ दलितांना मिळत होते, त्यापेक्षा जास्त मतदारसंघ, त्यापेक्षा जास्त राखीव जागा दलितांना मिळतील. फक्त ते स्वतंत्र मतदारसंघाच्या स्वरूपामध्ये नसून राखीव जागांच्या स्वरूपामध्ये असतील. अशा पद्धतीचा पुढे करार हा समझोता झाला होता. गांधीजींनी पुढाकार करून हा समझोता घेतला होता. सवर्णांच्या वतीनं मदन मोहन मालवीय आणि अस्पृश्यांच्या वतीनं आंबेडकर आणि MC राजा यांच्यामध्ये हा करार झाला होता आणि हाच ऐतिहासिक पुणे करार म्हणून फेमस आहे. या माध्यमातून काय झालं, एक राष्ट्रीय ऐक्य आपण ज्याला म्हणतो ते साध्य करण्यामध्ये गांधीजींनी आणि आंबेडकरांनी यश मिळवलं होतं, हे लक्षात ठेवा. दोघांनी सुद्धा राष्ट्रहिताचा विचार केला, जनहिताचा विचार केला आणि त्यांनी, त्यामुळे आपण त्याला की हा करार प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पण या सगळ्यांच्या परिणामी झालं काय आता? आता ही निश्चितपणे चांगली घडामोड झाली, पण याच्यामुळं पुढचा परिणाम काय झाला? आता राजकीय चळवळी इतके दिवस, म्हणजे राजकीय चळवळीवर असणारा जो फोकस होता अचानकपणे हटला आणि तो फोकस आता सामाजिक दिशेने गेला होता. म्हणजे काय की राजकीय सुधारणा हा मुद्दा कुठेतरी बाजूला राहिला आणि सामाजिक सुधारणा हा मुद्दा आता महत्वाचा ठरायला लागला. आणि आपल्याला माहिती आहे, सविनय कायदेभंग चळवळ ही सामाजिक हक्कांसाठी नसून ते राजकीय हक्कांसाठी होती. आता सामाजिक हक्कांचा मुद्दा समोर आला
आणि सामाजिक हक्कांचा मुद्दा समोर असल्यामुळे राजकीय हक्कांचा मुद्दा काहीसा बाजूला पडत गेला आणि चळवळ आपली आता दिशा ही गमावत चालली होती, हे लक्षात ठेवा. ओके. मग आता गांधीजींनी देखील काही पावलं उचलली. उदाहरणार्थ सप्टेंबर 1932 मध्ये गांधीजींनी ऑल इंडिया अनटचॅबिलिटी लीग चालू केली आणि तिचंच रूपांतर ऑक्टोबर 1932 मध्ये हरिजन संघ झाला होता. ठीक आहे. म्हणजे हिंदू समाजात चौकटीमध्ये राहून अस्पृश्यांना, दलितांना त्यांचे हक्क मिळावे त्यासाठी गांधीजींनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यामुळं काय झालं की चळवळीचा जो भर होता, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, राजकीय मुद्द्यांवरून सामाजिक मुद्द्यांवर चळवळीचा भर हा सरकत गेला होता, हे लक्षात ठेवा. नोव्हेंबर-डिसेंबर 1932 मध्ये तृतीय गोलमेज परिषद आयोजित झाली आणि या गोलमेज परिषदेला फारसा प्रतिसाद नाही भेटला. ओके, हे देखील तितकंच खरं आहे. मे 1933 मध्ये, ऑगस्ट 1933 मध्ये गांधीजींनी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर उपोषण केली. ठीक आहे. सामाजिक ऐक्य, सामाजिक सलोखा कायम राहावा आणि राखीव जागांना मान्यता मिळावी, राखीव जागांच्या तत्वांना मान्यता मिळावी, सवर्ण गटांची मान्यता मिळावी, याकरता गांधीजींनी त्यांचं मत परिवर्तनासाठी उपोषणं देखील आरंभली होती, लक्षात ठेवा. आणि नोव्हेंबर 1933 मध्ये गांधीजींनी हरिजन यात्रा सुरू केल्या होत्या. या मधल्या काळामध्ये गांधीजींनी वैयक्तिक स्वरूपामध्ये सविनय कायदेभंग करण्याचा प्रयत्न केला, पण ही चळवळ सुद्धा सरकारने तात्काळ पुढाकार घेऊन दडपली. वैयक्तिक सविनय कायदेभंगाची चळवळ जुलै-ऑगस्ट 1933 मध्ये सुरू करण्याचा गांधीजींनी प्रयत्न केला, पण अशी कोणतीही चळवळ सुरू होण्याआधीच शासनाने पूर्णपणे दडपून टाकली आणि या सगळ्या गोष्टींमुळे राजकीय चळवळीची शक्यता पूर्णपणे मावळली आणि अंतिमतः एप्रिल 1934 मध्ये काँग्रेसने एक पत्रक काढलं पटना या ठिकाणाहून आणि त्या ठिकाणी काँग्रेसने घोषित केलं की सविनय कायदेभंगाची चळवळ आम्ही मागे घेत आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीनं एप्रिल 1934 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ संपली, संघर्षाची अवस्था संपली आणि पुन्हा एकदा आता तहाचा काळ चालू झाला आणि या काळामध्ये पुन्हा एकदा आता काँग्रेसचा पुढचा कार्यक्रम काय असायला पाहिजे या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. त्याच दरम्यान 1935चा कायदा आला होता. 1935च्या कायद्याने प्रांतिक स्वायत्ततेचं तत्व इंट्रोड्यूस केलं. मग ह्या प्रांतिक स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसचा पुढचा कार्यक्रम काय असायला पाहिजे या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये पुन्हा मतभेद, पुन्हा गटबाजी निर्माण झाली आणि त्याच्यातून जे राजकारण झालं त्यालाच आपण प्रांतिक शासनाचा काळ असं म्हणतो. ओके. आणि या प्रांतिक शासनाच्या काळामध्ये काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने काही लक्षणीय कामगिरी केली होती आणि त्याच वेळेला काँग्रेसने काही लक्षणीय कामगिरी केली होती आणि त्याच वेळेला अचानकपणे एक घडामोड घडली, ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ. आणि या दुसऱ्या महायुद्धाला जेव्हा प्रारंभ झाला त्यावेळेला पुन्हा एकदा राजकारण तर संघर्षाच्या दिशेनं गेला आणि हळूहळू आता साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद यांच्यामधल्या संघर्षाला आरंभ झाला आणि त्याची परिणती ही क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे छोडो भारत आंदोलनामध्ये झाली होती, ज्या आंदोलनाच्या परिणामी अंतिमतः भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. ओके. तर मित्रांनो, याच्यानंतरचा जो सगळा सेगमेंट आहे आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करूया. आय होप तुम्हाला हे सगळे मुद्दे समजले असावेत, लक्षात आले असावेत. ओके. या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही मला ते पोस्ट करू शकता. ओके. धन्यवाद. थँक्यू.